BMI ही एक अर्धवट संकल्पना आहे. ही युरोपियन कंट्रीज मध्ये डेव्हलप झाली होती आणि यानुसार मग सांगितलं जातं की तुमचं उंचीप्रमाणे इतकं वजन कमी करणं गरजेचं आहे. पुन्हा पहिलं तर मी वजन कमी करण्याच्याच जास्त विरोधात आहे आणि त्यात मग BMI ला जर अनुसरून तुम्ही वजन कमी करताय तर हे थोडंसं आपल्यासाठी घातक ठरू शकतं. की लीन बॉडी मास आणि ॲडिपोज टिश्यू दोन गोष्टी आहेत. लीन बॉडी मास म्हणजे असं वजन जे आपल्या शरीराला पाहिजे, जे गरजेचं आहे, ज्यामुळे आपलं शरीर खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतं. आपण जे खातो त्या गोष्टी 3 न्यूट्रिएंट मध्ये येतात. त्यामधलं एक आहे प्रोटीन, दुसरं आहे फॅट, तिसरं आहे कार्बोहायड्रेट. लंच मध्ये देखील आपण खूप सारे कॉम्बिनेशन करू शकतो. डाळी आहे, कडधान्य, पल्सेस आहे, ज्यांना नॉनव्हेजचे पदार्थ चालतात किंवा पनीर आहे, अशा पद्धतीने तुम्ही लंच मॅनेज करू शकता. अँड डिनर शुड बी व्हेरी लाईट पार्ट ऑफ अ डे. प्रोटीनचे खूप फंक्शन आहेत, तसंच फॅट आणि कार्बोहायड्रेटचे पण काही फंक्शन आहेत. दोन्हीची गरज खूप आहे आपल्याला. फॅट मध्ये पण 2 प्रकार आहेत, जसे की हेल्दी फॅट आणि अनहेल्दी फॅट. शुगर आपण फक्त काय बघतो, पांढरी साखर, टेबल शुगर, ह्यालाच आपण शुगर मानतो. आपण एका ट्रॅप मध्ये अडकत चाललोय. आपण एका अशा ट्रॅप मध्ये अडकत चाललोय ज्याच्यामध्ये सुरुवात होती आपण कुठलीतरी गोळी खातो. ही लोक म्हातारपणी मोस्टली महागड्या, मी नेहमी सांगतो महागड्या अशा ICU बेडवर यांचा अंत होतो. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच मला इथे वाढीव मंडळी या युट्यूब चॅनलवर इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू. तर मला सांगा, न्यूट्रिशनिस्ट म्हणजे नेमकं काय आणि न्यूट्रिशनिस्ट काय करतो? गुड क्वेश्चन. सो न्यूट्रिशनिस्ट जी व्यक्ती आहे ना, ही बघायला गेलं तर तुम्ही जे फूड कंझ्युम करताय ना, त्या फूड बद्दल डिटेल मध्ये तुम्हाला गाईड करणारी व्यक्ती आहे. म्हणजे सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर आपण जो आहार घेतो हा आमच्या दृष्टीने आपण काही म्हणजे सगळ्याला आपण युनिट वाईज कॅलरीज म्हणतो, बट ह्यामध्ये एम्प्टी कॅलरीज पण असतात आणि न्यूट्रिएंट डेन्स कॅलरीज देखील असतात. म्हणजे अशा कॅलरीज, असं पोषण ज्यातून तुमच्या शरीराला काहीतरी ऊर्जा मिळणार आहे. सो आज कसं आहे की प्रत्येक व्यक्तीचं काम वेगळं आहे. म्हणजे कोण असं असेल की त्याला खूप शरीराच्या कष्टाची गरज आहे, जसं की स्पोर्ट्स न्यूट्रिशन एक कॅटेगरी आहे. जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी गाईड करणारी न्यूट्रिशन कॅटेगरी वेगळी आहे. एखादा पेशंट आहे तो झोपून आहे त्याच्यासाठी गाईड करणारी वेगळी कॅटेगरी आहे. काही लोकांचं सिटिंग जॉब आहे, आजकाल तर सिटिंग जॉबचं पर्सेंटेज खूप वाढत चाललेलं आहे. तर यानुसार लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळं, सिनियर्स आहेत त्यांच्यासाठी वेगळं. प्रत्येकाला एक त्याच्या फूड मधून कसं त्याच्या शरीराला जे जे हवं आहे, जी त्याच्या शरीरात कमतरता निर्माण होते ती आहारातून पूर्ण कशी करायची याबाबत गाईड करणाऱ्या व्यक्तीला आपण न्यूट्रिशनिस्ट म्हणतो. आणि आपण सगळं खूप ऐकतोय की डाएट करा, तर काय म्हणजे कोणी केलं पाहिजे डाएट? तसं बघायला गेलं तर आपण सर्वजण डाएटच करत आहोत. डाएट ह्या शब्दाचा मराठी शब्दार्थ काय आहे तर खुराक. खुराक आपल्या सगळ्यांनाच लागतो ना, म्हणजे डाएटला आपण म्हणतो खुराक. म्हणजे आज प्रत्येक जनावरांची पण एक खुराक आहे ना, आणि जे ठरलेलं आहे ते खातो. म्हणजे आपण असं म्हणूच शकत नाही की आपण डाएट करत नाही. फक्त काय होतं की ह्या शब्दाला खूपच ग्लोरिफाय केले गेले, खूपच जास्त जरा वाढवून चढवून थोडा ग्लॅमरस करून ठेवलेलं, खूप असं हाईप क्रिएट केली की आपण म्हणजे एखादा व्यक्ती म्हणतो की मी डाएट करतो तर जरा त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन देखील बदलतो. तसं पाहायला गेलं तर आपण सर्वजण डाएट ऑलरेडी करतच आहोत. आता करायला हवं म्हणजे काय, आपण असं म्हणू की गोल बेस्ड डाएट करायचं. त्याला आपण थोडंसं असं म्हणू शकतो की माझा एक गोल आहे, जसं की कोणाचं शेप मध्ये येण्याचं गोल आहे, कोणाचं औषधं कमी करण्याचं गोल आहे, कोणाचं त्याच्या शरीराचा परफॉर्मन्स वाढवण्याचं गोल आहे. यानुसार मग आपण जे गोष्टी करतो त्याला आपण म्हणू शकतो डाएट अँड न्यूट्रिशनचं प्लॅनिंग केलं गेलं. बाकी आपण सगळेजण कोणत्या ना कोणत्या कॅटेगरीच्या डाएट मध्ये ऑलरेडी आहोत. तर मोस्टली लोक वेट लॉस साठी न्यूट्रिशनिस्ट कडे जातात, तर हे योग्य आहे का? हा ना, एक खूप तुम्ही ऍक्च्युअली म्हणतात ना, असं काय म्हणतात, आपने मेरी दप्ती हात रख दिया. म्हणजे मी नेहमी प्रश्न विचारतो. माझ्या आज 15,000 पेक्षा जास्त कन्सल्टेशन झालेले आहेत मागच्या 12 वर्षामध्ये, आणि सगळ्यांमध्ये मी एक प्रश्न प्रत्येकाला विचारतो की तुम्ही यापूर्वी कधी न्यूट्रिशनिस्ट कडे गेला होतात का? आणि अनफॉर्च्युनेटली 90% लोक उत्तर देतात की मी कधीच गेलो नाही. बघा, म्हणजे विचार करा हे किती आपलं दुर्भाग्य आहे आपलं की आपल्याकडे ह्या कॅटेगरी बद्दल अवेअरनेसच नाहीये. की म्हणजे आणि आहे तर त्यांना काय वाटतं की मला वजन कमी करायचंय म्हणून मी न्यूट्रिशनिस्ट कडे जातो. तर मला पहिलं तर ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला सर्वांना इथे तुमच्या चॅनल थ्रू मेसेज द्यायचा आहे की वजन कमी करणे मुळात ह्याची गरज आहे का हे पहिलं तपासावं लागेल. आणि यासाठी मी तुम्हाला छोटंसं एक डिस्क्रिप्शन देतो. आपल्या शरीरामध्ये वजन 2 कॅटेगरीमध्ये फॉल करतं. एक आपण जर बघायला गेलं तर त्याला लीन बॉडी मास म्हणतात, आणि दुसरं जर आपण बघायला गेलं तर त्याला ॲडिपोज टिश्यू म्हणतात. त्याला जर थोडं डिस्क्राईब करायचं झालं तर लीन बॉडी मास मध्ये तुमच्या बोन्सचं एक वेट आहे, तुमच्या मसल्सचं एक वेट आहे, तुमच्या जरुरी असणाऱ्या चरबीचं इसेन्शियल फॅटचं वेट आहे, तुमच्या ऑर्गन्सचं आहे आणि तुमच्या फ्लुइड्सचं वेट आहे.
आपल्याला हे वजन कुठेही कमी करायची गरज नाही, यातलं काहीतरी कमी होणार पण नाही. पण नकळतपणे जेव्हा जेव्हा तुम्ही वेट लॉस म्हणताय तर तुम्ही अननोईंगली तुमच्या मसल्सचा लॉस करता, तुमच्या बोन्सची डेन्सिटी वीक करता, तुम्ही वॉटर लॉस करता, आवश्यक असणारी चरबी देखील आपण गमावून बसतो. सो त्यामुळे वेट लॉस पहिले तर करायचंच नसतो, म्हणजे वेट लॉसच करायचा नसतो तर वेट लॉस साठी न्यूट्रिशनिस्ट कडे जाण्याचा प्रश्न येतच नाही. उलट आपण असं म्हणू की आपल्याला फॅट लॉस करायचा आहे आणि तो करताना आपल्याला राईट गायडन्स हवाय, जेणेकरून बाबा त्या वजन जे काही आपण कमी केलेलं आहे, फॅट जे काही कमी केलेलं आहे, याचा पुढे जाऊन दुष्परिणाम नको, यासाठी तुम्ही न्यूट्रिशनिस्ट कडे यायला. बरोबर. अगदी चांगल्या शब्दात तुम्ही सांगितलं की वेट लॉस करायची गरज नाही, आपल्याला फॅट लॉस करायची गरज आहे आणि त्यासाठीच एक योग्य न्यूट्रिशनिस्ट कडे जाणं खूप गरजेचं असतं. तर मी तुमची एक बीएमआय ची व्हायरल झालेली रील पाहिली होती. नेमकं काय असतं बीएमआय? बीएमआय आता तुम्ही ऑलरेडी विचारलं की वजन कमी करायचं, तर वजन कमी करण्यासाठी बाहेर सर्वजण बीएमआय वर जाऊन टार्गेट घेतात की माझं बॉडी मास इंडेक्स इतकं आलेलं आहे, त्यानुसार माझं वजन कमी करा. आता मला इथं तुमच्या चॅनल थ्रू हा मेसेज सर्वांना द्यायचा आहे की बीएमआय ही एक अर्धवट संकल्पना आहे. ही युरोपियन कंट्रीज मध्ये डेव्हलप झाली होती आणि यानुसार मग सांगितलं जातं की तुमचं उंचीप्रमाणे इतकं वजन कमी करणं गरजेचं आहे. पुन्हा पहिलं तर मी वजन कमी करण्याच्याच जास्त विरोधात आहे आणि त्यात मग बीएमआय ला जर अनुसरून तुम्ही वजन कमी करताय तर हे थोडंसं आपल्यासाठी घातक ठरू शकतं, कारण बीएमआय मध्ये नेमकं लक्षात येत नाही की वजन नेमकं कशाचं किती आहे. म्हणजे एखादा व्यक्ती, मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो की समजा तुम्ही कल्पना करा तुम्हाला मी हा प्रश्न विचारला की 100 किलोचा एक व्यक्ती आहे तुमच्या नजरेसमोर, तो तुम्हाला कसा वाटतोय? खूप जाडजूड, एकदम ओके, दष्टपुष्ट जाडजूड. आणि तुम्ही जर असं म्हणजे त्याला मी जर विचारलं की तो धावू शकतो का, तर तुम्ही काय म्हणाल? नाही धावू शकत. किंवा फिटनेस बद्दल जर मी विचारलं तर तुम्हाला काय वाटेल, त्याला आजार वगैरे असतीलच. पण हेच चुकीचं ठरतं. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर 114 किलो वजन असणारी व्यक्ती जॉन सेना, ज्याची उंची आहे 183 सेंटीमीटर काहीतरी. मग आता बीएमआय जर का आपण सांगितलं तर मग जॉन सेनाचं वजन 30 किलो पेक्षा जास्त एक्स्ट्रा आहे असं निघेल. म्हणजे जर का तुम्ही कुठला पॅरामीटर घेऊन एखाद्याला गाईड करताय तर तो पॅरामीटर प्रत्येकाला प्रॉपर न्याय देणार असायला हवा. तर बीएमआय, ज्याला बॉडी मास इंडेक्स म्हणतात, हा पॅरामीटर न्याय द्यायला कमी पडतो. त्यामुळे आपण बीएमआयच्या नुसार वजन कमी करणे या गोष्टीला प्रमोट करत नाही. उलट आपण समोरच्या व्यक्तीला इंच लॉसवर फोकस करतो. त्याच्या पोटाचा घेर जितका कमी राहील तो खूप महत्वाचा आहे, कारण तिथे जर का चरबी साठली तर त्याला वेगवेगळे जीवनशैली निगडीत आजार होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बीएमआय चुकीचं आहे, इनकम्प्लीट आहे. हा, ती मासेस साठी तयार झालेली पद्धत होती, मुळात युरोपियन कंट्रीज साठी होती. भारतामध्ये ह्या पद्धतीचा वापर करून याला उपयोगात आणून जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचं प्लॅनिंग करताय तर ते तुम्ही नाही करायला हवं, एवढं माझं म्हणणं आहे. हे होतं त्या रील मागचं स्टोरी की त्यामुळे ती व्हायरल झाली आहे. एवढं धक्कादायक तुम्ही त्यामध्ये बोललाय की बीएमआय ला कन्सिडर करून तुम्ही वेट लॉस करायला जाऊ नका म्हणून. राईट. आपण म्हणजे भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये प्रोटीन रिच डाएट आपला नाहीये. सगळेजण असं म्हणतात की प्रोटीन इंटेक वाढवा. तर का वाढवायचा प्रोटीन इंटेक? बघा, आपण जे काही खातो, जसं थोड्या वेळापूर्वी मी म्हटलं तुम्हाला की लीन बॉडी मास आणि ॲडिपोज टिश्यू दोन गोष्टी आहेत. लीन बॉडी मास म्हणजे असं वजन जे आपल्या शरीराला पाहिजे, जे गरजेचं आहे, ज्यामुळे आपलं शरीर खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतं, डिझीज फ्री राहू शकतं. आपल्याला नको काय ॲडिपोज टिश्यू. जर आपल्याला लीन बॉडी मास बद्दल समजून घ्यायचंय तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल आपण जे खातो त्या गोष्टी 3 न्यूट्रिएंट मध्ये येतात. त्यामधलं एक आहे प्रोटीन, दुसरं आहे फॅट, तिसरं आहे कार्बोहायड्रेट. तर प्रोटीन जितका आहारात जास्त असेल, व्यवस्थित असेल, त्याला काम आहे, शिल्लक राहण्याची शक्यता कमी आहे. म्हणून आपल्या आहारामध्ये प्रोटीन व्यवस्थित असला पाहिजे, जो की बऱ्याच आहार पद्धतीमध्ये आपल्याकडे कमी असतो. मी असं म्हणत नाही की तो बिलकुल नाहीये, पण आपल्याला थोडं तिथं प्लॅनिंग करावं लागतं. त्याला आपण म्हणतो न्यूट्रिशनल प्लॅनिंग करणे. काय होतंय की आपण पूर्वी पाहायला गेलं तर आपण जास्त फिजिकली ऍक्टिव्ह होतो आणि म्हणून म्हणजे जसं आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात शेती करत होते म्हणावं लागेल. म्हणजे काही वर्षापूर्वी 80%, आताही मला एक्झॅक्ट डेटा माहित नाही, बट 80% 90% पर्यंत आपली इकॉनॉमी ही फार्मर्सवर डिपेंडेंट होती. मग एवढ्या प्रमाणात आपण फिजिकली ऍक्टिव्ह होतो, त्यानुसार आपली आहार पद्धती तशी होती, जी की बरोबर होती. बट आजच्या घडीला आपल्याकडे सिटिंग म्हणजे बसून राहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, पण आहार पद्धती तीच जुनी आहे. सो जर का ते बदल नाही केला तर आपल्याला आजार होणार आणि म्हणून प्रोटीन आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रोटीन जे तुम्ही म्हणताय की
प्रोटीनला कंटिन्युअसली काम असतं, ते शिल्लक नाही राहत, बरोबर, त्याचा रेसिड्यू नाही उरणार तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी फॅट स्टोअर करण्यासाठी किंवा त्यामुळे प्रोटीन रिच डाएट घेतला पाहिजे. हा, रेसिड्यू म्हणण्याऐवजी आपण असं म्हणू की प्रोटीन मधून ज्या मिळणाऱ्या कॅलरीज आहेत त्याचं स्टोरेज होणं कमी आहे. कारण पहिलं तर आपण प्रोटीन कमी खात आहोत, कारण आपल्याकडे प्रोटीनचे जे सोर्सेस आहेत, जसं प्रोटीनचे पण 2 क्लास आहेत, क्लास 1 क्लास 2. तर मोस्टली आपल्याकडे क्लास 1 प्रोटीन जे मोस्टली प्राणीजन्य पदार्थातूनच येतं, त्याचा उपयोग कमी केला जातो, फार कमी वापरण्यात येतं. आणि इतर प्रोटीन आपल्याकडे भरपूर असतात ज्याच्यामध्ये प्रोटीन पेक्षा कार्बोहायड्रेट्सचं पर्सेंटेज जास्त आहे. त्यामुळे आपण जर बघायला गेलं तर त्याला युटिलायझेशन आहे प्रोटीनला, असं नाही की कार्बोहायड्रेटला युटिलायझेशन नाहीये, कम्पॅरेटिव्हली प्रोटीन कमी आहे जर का तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह नसाल तर. त्यामुळे प्रोटीन आपल्याला आहारामध्ये महत्व द्यावंच लागणार आहे. आणि तो व्यवस्थित जर तुम्ही न्यूट्रिशन प्लॅनिंग करून घेतलं तर तुमचा तो आहारातून इझिली मॅनेज देखील होतो. रोजच्या आहारातलं प्रोटीन कसं वाढवायचं? गुड क्वेश्चन. बघा, पहिलं कसं वाढवण्याच्या ऐवजी आपल्याला गरज किती आहे. तर तुमचं नॉर्मल जर का लाईफस्टाईल असेल, तुम्ही फार काही खूप ऍक्टिव्हिटी करत नसतात, थोडंफार एक्सरसाइज करत असाल, तर तुम्ही वजना इतकं प्रोटीन घ्या. म्हणजे 1 किलो व्यक्तीला 1 ग्राम प्रोटीन. तसं तर WHO म्हणणं आहे, ICMR म्हणणं आहे की तुम्ही 0.8 ग्राम देखील सर्व्हायव्हल साठी घेऊ शकता. बट मी सांगेल की प्रोटीनचं गरज जास्त जर वाढवली, आपण प्रोटीन आहारातून वाढवलं, तर काय होणार आहे की ऑटोमॅटिकली आपण कार्बोहायड्रेट जे आहे ते कमी खाणार आहे. त्यामुळे सिलेक्शन ऑफ क्वालिटी न्यूट्रिएंट विल हॅपन इन अ राईट वे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, आता हे वाढवताना जे जे पदार्थ आहेत त्याची आपल्याला लिस्ट करायची, आणि मोस्टली ह्याच वस्तू आपल्याकडे घरात इझिली अवेलेबल असल्या पाहिजेत. असं म्हणतात ना, जो दिखता है वो वही बिकता है. लेकिन यहाँ पे अगर डाइट की बात करें, जेवणामध्ये बघायचं झालं, जो दिखता है वही आदमी ज्यादा खाता है. त्यामुळे आपल्या घरात जर ह्या वस्तू जास्त आल्या तर ऑटोमॅटिकली कळत न कळतपर्यंत आपण आपलं प्रोटीन वाढवू शकतो. आणि ह्याच्यासाठी जर मी तुम्हाला थोडे सजेशन द्यायचे झाले की रोज रात्री झोपताना आपण नट्स भिजवले, जसे की काजू आहे, बदाम आहे, अक्रोड आहे, आणि तर सकाळी उठून ते आपण, आता हे कसं आहे, आपण जे अगोदर करतो, आधीपासून प्लॅन करतो, या गोष्टीप्रमाणे जर गेलो ना तर ऑटोमॅटिकली आपण तेच खातो. आता भिजवले म्हणलं फेकून तर देणार नाही, मग खावायच लागेल. म्हणजे तुमची सुरुवातच कशापासून झाली, छान अशा प्रोटीन पासून झाली. तुम्ही सकाळच्या आहारामध्ये असं काहीतरी मूग चिला किंवा बेसनचा चिला, ओट्सचा चिला, काही दह्याचा उपयोग करून काही गोष्टी बनवल्या, दुधाचा उपयोग करून काही घेतलं, अंडी घेतली, ज्यांना अंडी चालतात त्या लोकांनी अंडी जर आहारात घेतली किंवा आठवड्यातून 2-3 वेळा जरी अंडी घेतली तर तुमची सुरुवात ही प्रोटीन पॅक ब्रेकफास्टनी होईल. आणि एक सुरुवातीलाच जर तुमच्या बॉडीला दिवसाची सुरुवातच करताना चांगलं न्यूट्रिशन मिळालं तर संपूर्ण दिवसभर ती एनर्जी टिकून राहणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही लंचच्या बाबतीत जर बघाल तर लंच मध्ये देखील आपण खूप सारे कॉम्बिनेशन करू शकतो. डाळी आहे, कडधान्य आहे, पल्सेस आहे, ज्यांना नॉनव्हेजचे पदार्थ चालतात किंवा पनीर आहे, अशा पद्धतीने तुम्ही लंच मॅनेज करू शकता. अँड डिनर शुड बी व्हेरी लाईट पार्ट ऑफ अ डे. आपल्याकडे आता हे उलट होते की आपण काय करतोय की संपूर्ण दिवसभरात आपलं खाण्याकडे दुर्लक्ष होतं आणि डिनर मात्र आपण प्रॉपर प्लॅन करतोय. थोडं ओव्हर इटिंग जास्त डिनर मध्ये होतं. तर ते न करता जर थोडं सायंटिफिकली ह्या गोष्टी प्रॉपर एकदाच तुम्हाला न्यूट्रिशनिस्ट कडून प्लॅनिंग करून घ्यायचंय, एकदाच तुमच्या सवयी बदलून घ्यायच्यात. पण तुम्ही विचार करा, हे तुमच्यासाठी लाईफ लॉंग फायदा करणारी गोष्ट आहे. तर हे पहिलं डोक्यातून काढून टाका की आपण आहारातून मॅच नाही करू शकत, 100% करू शकता. आणि मग तुम्ही व्हेजिटेरियन असा, तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असा, तुम्ही एगिटेरियन असा, किंवा तुम्ही डेअरी फूडच फक्त कन्झ्युम करताय, किंवा काही लोक असे आहेत की आता आपल्याकडे व्हीगन होत चाललेत. प्रत्येकाची फूड रिक्वायरमेंट प्लॅनिंग करून आपल्या आहारातून पूर्ण करणं शक्य आहे. प्रोटीन हा एक न्यूट्रिएंट झाला. जसं मी सांगितलं, प्रोटीनचे खूप फंक्शन आहेत, तसंच फॅट आणि कार्बोहायड्रेटचे पण काही फंक्शन आहेत. दोन्हीची गरज खूप आहे आपल्याला. फॅट मध्ये पण 2 प्रकार आहेत, जसं की हेल्दी फॅट आणि अनहेल्दी फॅट. हेल्दी फॅट म्हणजे असे फॅट जे बॉडीमध्ये पुन्हा स्टोअर होण्याचे चान्सेस कमी आहेत. पहिला नियम लक्षात घ्या, जी गोष्ट आपण अतिरिक्त प्रमाणात घेऊ, भले ते प्रोटीन असेल, फॅट असेल, कार्बोहायड्रेट तर इझिली स्टोअर होतात, प्रत्येक गोष्ट स्टोअर होणारच आहे. पण फॅटला पण खूप सारं कार्य आहे. जर हेल्दी फॅट्स बद्दल सांगायचं झालं तर थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं नट्स अँड सीड्सचा उपयोग करा. तर नट्स अँड सीड्स आर द रिचेस्ट सोर्स ऑफ हेल्दी फॅट. त्याचबरोबर परमेश्वराने बनवताना बघा काही गोष्टी इतक्या सुंदर बनवल्या आहेत ना की त्याच्यामध्ये जे हेल्दी आहे ना प्रोटीन मध्ये, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली काही फॅट पर्सेंटेज टाकलेलं आहे. जसं जर का तुम्हाला सांगायचं झालं तर आपण डेअरी कन्झम्पशन खूप करतो. इंडियामध्ये मोस्ट डेअरी कन्झम्पशन केलं जातं. डेअरी फूड आयटम्स आपल्या डाएटचा पार्ट आहे. म्हणजे त्यामध्ये जर पनीर बद्दल सांगायचं झालं तर पनीरमध्ये जितकं पर्सेंटेज प्रोटीन आहे तितक्याच प्रमाणात फॅट देखील आहे. इव्हन अंड्यामध्ये देखील जितकं प्रोटीन आहे तेवढ्याच मिळतं जुळतं फॅट देखील आहे. प्रत्येक प्राणीजन्य पदार्थामध्ये प्रोटीन आणि फॅट इक्वली. इव्हन तुम्ही जर नट्स अँड सीड्स मध्ये जाल
तर मी जर तुम्हाला सांगेल की जसं काजू आहे, बदाम आहे, त्याच्यामध्ये जेवढं प्रोटीन आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आणि तिप्पट फॅट आहे. सो हे सगळे हेल्दी फॅटचे सोर्सेस आहेत. फॅटच्या बाबतीत कसं आहे की 1 ग्रॅमला 9 कॅलरी. सो फॅट गिव्स यू सटायटी. तुम्हाला जर का वारंवार भूक लागण्याची समस्या असेल तुमचं नेहमी लक्षात घ्या, तुम्ही आहारात फॅट मिस करताय. तृप्ततेची भावना जी येते ती फॅट खाल्ल्यानंतर येते. सो हेल्दी फॅट जर तुमच्या आहारात असतील इन अ मॉडरेट क्वांटिटी, अगेन पर्सन टू पर्सन थोडं वेगवेगळं ठरू शकतं, एज ग्रुप नुसार पण वेगवेगळं ठरू शकतं. बट जर का हेल्दी फॅट्स असतील तर त्या बाबतीत तुम्हाला इतकं घाबरावं नाही लागत जितकं अनहेल्दी फॅट्स. आता अनहेल्दी फॅट्स मध्ये काय आलं, असे फॅट जे ऑइल बेस आहेत, जसं की जेवढ्या प्रकारचे तेल आहेत हे भले मग तुम्ही कुठलं तेल खाताय त्यावर आपण पुन्हा नंतर बोलूयात. पण आतापुरतं जर सांगायचं झालं तर अनहेल्दी फॅट मध्ये जर तुम्हाला काय टाळायचं तर ट्रान्स फॅट जे डीप फ्राईड प्रोडक्ट मधून मिळतात किंवा मार्गरीन बेकरी प्रोडक्ट मधून मिळणारं फॅट हे अनहेल्दी फॅट मध्ये, डीप फ्राईड फूड, सीड ऑइल हे अनहेल्दी मध्ये येतं. सो हे टाळायचंय तुम्हाला. ओके, आता हे झालं फॅट, कार्ब्स, प्रोटीन्स. भारतीय जेवणामध्ये आपल्याला शुगर खूप लपलेली दिसते, ती कुठून येते? जसं मी फॅट बद्दल एक्सप्लेन केलं तसंच मला तुम्हाला कार्ब्स बद्दल पण थोडक्यात सांगायला आवडेल. कार्ब्स मध्ये पण 2च प्रकार आहेत, सिंपल कार्ब आणि कॉम्प्लेक्स कार्ब. आता हे लक्षात ठेवायचं सोपं कसं, आपल्याला ऐकताना वाटतं की सिंपल म्हणजे चांगला असेल है ना, ऐकताना सिंपल. तसं नाहीये. सिंपल म्हणजे ज्याच्यामध्ये फायबरचं पर्सेंटेज कमी आहे किंवा ओळखायचं झालं तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप हाय आहे. हा ग्लायसेमिक इंडेक्स काय असतो तर प्रत्येक फूड आयटमला आपल्याला खाऊ घालून त्याची एक किती लवकर तो इन्शुलिनची डिमांड करतो बॉडीमध्ये, म्हणजे किती लवकर ती साखरेची पातळी वाढवतो ती कमी करण्यासाठी इन्शुलिन पिक्चर मध्ये येतो, ह्याच्यावर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरवला जातो. तर ज्या ज्या कार्बोहायड्रेटचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे ते कार्बोहायड्रेट आपल्याला अवॉइड करायचे आहेत. आणि हे करण्यासाठी सोपं पद्धत काय, कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहे ते कार्बोहायड्रेट तुमच्या आहारात ऍड करा. म्हणजे याचा अर्थ पहिलं काय बंद होईल, ज्याच्यामध्ये फायबर नाही, साखर बंद होईल, मैदा बंद होईल, असे खूप सारे मैदा सगळ्यात पहिला बंद केला पाहिजे. आणि ह्याच्याबद्दल तुम्ही इंटरनेटवर गेलात तर तुम्हाला लिस्ट इझिली मिळून जाईल. ठीक आहे, तर हे होतं कार्बोहायड्रेट बद्दलचं शॉर्ट एक्सप्लेनेशन. जास्त फायबर असणारं कार्ब्स घ्या. येस. इव्हन फ्रुट्स मध्ये पण तुम्ही जेवढे फायबर रिच फ्रुट्स खाल, प्रत्येक गोष्टीत फायबरवर फोकस करा तर तुमच्या डाएट मध्ये ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ऑटोमॅटिकली वाढेल. बरोबर. आता फॅट्स, कार्ब्स आणि प्रोटीन बद्दल बोललो. मला सांगा, इंडियन डाएट मध्ये शुगर खूप लपलेली आहे, तर ती कुठून येते? अगेन शुगर आपण फक्त काय बघतो, पांढरी साखर, टेबल शुगर, ह्यालाच आपण शुगर मानतो. असं नसून तुम्ही जर का टेबल शुगर पण कन्वर्ट कशामध्ये होती बॉडीमध्ये, ग्लुकोज मध्ये. ठीक आहे, तुम्ही राईस खा, कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, ग्लुकोज मध्ये. मैदा खा, कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, ग्लुकोज मध्ये. सो प्रत्येक गोष्ट तुम्ही आहारात खाताय, पोहे खा, त्याचं पण मध्ये कार्बोहायड्रेट आहे, कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, ग्लुकोज मध्ये, म्हणजे परत काय, शुगर. पण ही तर झाली, आपण म्हणू शकतो की ही आपल्याला गरजेचं पण आहे न्यूट्रिशनच्या मानाने. असं नाही की सगळंच बंद करायचं, पण याबरोबर रिफाईंड कार्ब्स किंवा हिडन शुगर, आज बरेचसे ब्रँड काय करतात म्हणजे ह्याच्यामध्ये शुगर नाही, आपण आणतो ते शुगर नाहीये म्हणून, पण त्यापेक्षा भयानक गोष्ट जसं की माल्टोडेक्स्ट्रिन. मी अवश्य सांगेल की लेबल वाचून आपण वस्तू खरेदी करायला हवी. माल्टोडेक्स्ट्रिन ही साखरेपेक्षा 3 पट जास्त ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्याचा, काही वेळा तर दुप्पट तर क्लिअर आहे. अशा गोष्टी आपण घेतोय. किंवा शुगर ही आज मोर देन 80+ नेम्सनी अवेलेबल आहे. हा, सो एवढ्या नावाने शुगर जर आपल्या आहारात कुठून ना कुठून लपून जाते, कॉर्न स्टार्च शुगर आहे, फ्रूट शुगर आहे, तर त्यावर आपलं लक्ष असायला हवं. आणि इंडियन डाएट मध्ये नाही म्हणाल मी, कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे पॅकेट फूड मध्ये जास्त प्रमाणात ही शुगर लपलेली. सो पॅकेट फूड आपल्याला कमी करायचंय किंवा अवॉइड करायचंय. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आपण शुगर फक्त टेबलस्पून जे शुगर, टेबलवाली शुगर घेतो त्याच्यातून येत नाही, तर आपण जे राईस खातोय, मैदा किंवा जे कार्बोहायड्रेट्स खायला जातोय आपण, त्याच्यात पण ती अगेन ग्लुकोज मध्येच कन्वर्ट होते. राईट. सो आपण आणि भारतीय जर जेवण बघितलं तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप आहे. अगदी त्यामुळे शुगर आपल्या आहारात जास्त होतीये. 100%. बरोबर, अगदी बरोबर. म्हणून आपल्याला ते प्रॉपर प्लॅनिंग करून घ्यायचंय की आपण इतकं का डिपेंड होतो शुगरवर, इतकं का डिपेंड होतो आपण कार्बोहायड्रेटवर. खरं तर शरीराला इथून खाली काही समजत नाही की तुम्ही काय खाताय, त्याला फक्त एवढंच कळतं, ते डिवाइड करतं प्रोटीन, कार्ब, फॅट. बाकी सगळं तुमच्या टेस्टवर चाललेलं आहे, सगळं जिभेसाठी चाललेलं आहे. सो त्याच्यावर थोडा आपण जर का विचार केला, म्हणून मी देखील तुम्ही मला पॉडकास्टवर युनाइट केलं, मी एक पॉडकास्ट पाहत होतो, मला आठवत नाही, पण त्यामध्ये खूप छान एक्झाम्पल दिलं की आपल्या शरीरातलं सगळं काय आजारी पडतं, फक्त जीभ सोडली तर.
सो जीभ आपली कधी म्हणजे आपण ऐकत नाही ना की बाबा मला डोळ्याला त्रास झाला, कानाला त्रास झाला, दात दुखतोय, पण कोण आजपर्यंत असं मला तर माझ्या तर कानावर नाही आलं की अरे माझी जीभ दुखते, कारण तिची लाड करण्यामध्येच आपण सगळे हे खात राहतो. जिभेचे चोचले कधीच थांबत नाही आणि ते चोचले पुरवता शरीर मात्र आजारी पडत जातं. बरोबर. खूप टेस्ट प्रिफर करण्यामुळे आपल्याला खूप सारे आज टेस्ट करायची वेळ येते. खरंच बीपी, शुगर ह्याला औषध हे कधीच उत्तर नाही असं का? हा, मी नेहमी सांगतो की तुम्हाला जेवढे लाईफस्टाईल डिझीजेस होतात ना त्याला औषध हे कधीच उत्तर असू शकत नाही. याचं कारण असं आहे की औषधं हे सुरुवातीला तुम्हाला फक्त म्हणजे आज तुम्हीच बघा ना, तुम्ही तुमच्या ऐकण्यात आहे का की कोण ह्याला डायबिटीज होता 6 महिन्यांनी औषधं घेतली आणि बरा झाला आहे का? ह्याला थायरॉइडचा त्रास सुरू झाला, यांनी वर्षभर थायरॉइडसाठी गोळ्या घातल्या आणि बरा झाला. किंवा मग कोणत्याही जीवनशैली लाईक बीपीची गोळी आपण बघू, आज मोर देन 50% adults in metro cities above 40 age are consuming BP medicine. म्हणजे 50% लोकांना बीपीची गोळी एकदा सुरू झाली की ते कायमच घेत राहतात. एकदा चालू झाली की आयुष्यभरासाठी. उलट त्यांना सांगितलं असं जातं, माइंडसेट असं केलं जातं, ब्रेनची कंडिशनिंग अशी केली जाते की एकदा गोळी सुरू झाली तर तुम्हाला कायम पर्यंत ती चालू ठेवावी लागणार आहे. आणि सांगताना काय फरक पडत नाही. आपण एका ट्रॅप मध्ये अडकत चाललोय, आपण एका अशा ट्रॅप मध्ये अडकत चाललोय ज्याच्यामध्ये सुरुवात होती आपण कुठेतरी एक गोळी खातो, त्या गोळीने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, आपण सर्जरी करतो आणि एवढं सगळं करून देखील ही लोक म्हातारपणी मोस्टली महागड्या, मी नेहमी सांगतो महागड्या अशा आयसीयू बेडवर यांचा अंत होतो. यांची बॉडी बाहेर काढायला देखील 10-15 लाख रुपये भरावे लागतात. तर तुम्ही सांगा, तुम्हाला हे औषध म्हणजे हे सोल्युशन वाटतंय का? लाईफस्टाईल डिझिजेस मध्ये औषध हे सोल्युशन वाटतंय का? तुम्हाला वाटतंय का? नाही, अजिबातच नाही. म्हणून मी म्हणतो की हे सोल्युशन नाहीये. याऐवजी ठीक आहे, तुम्हाला तो आजार मध्ये गोळी घ्या तुम्ही, मी असं म्हणत नाही गोळ्या बंद करा, कोणी स्वतःहून गोळ्या बंद करू नका, पण त्या गोळ्यांसोबत तुम्ही तुमच्या आहाराला का नाही औषध बनवत? जर तुम्ही तुमच्या आहाराला औषधासमान घेतलं तर औषध ही आहारात इतकी घेण्याची वेळ येणार नाही असं म्हणून ठेवलेलं आहे. आणि हे आज सिद्ध होताना पाहतंय. आपण जर कोविडचं एक्झाम्पल घेतलं, कोविडमध्ये कुठले वॅक्सिन होते, कुठं मेडिसिन होतं, बट कोविड मधून जेव्हा लोक बाहेर आली तर कशाच्या बेसवर आली? कोविडमध्ये जेव्हा एका व्यक्तीला कोविड होत होता त्याला खूप छान पद्धतीने डाएट दिलं जात होतं, घरचं फूड खात होता. त्याचबरोबर तुम्ही बघितलं त्याला काही न्यूट्रास्युटिकल्स दिले जात होते, काही व्हायटॅमिन्स दिले जात होते, सो त्याच्यावर तो बरा होत होता. म्हणजे जर का त्यांनी फूडला प्रॉपर घेतलं आणि जोडीला काही महत्वाचे न्यूट्रिशनवर काम केलं तर त्याला कोविडची वॅक्सिन नसताना तो रिकव्हर होताना आपण पाहिले, संपूर्ण जगाने पाहिलेले. मग ते त्या आजाराच्या बाबतीत होऊ शकतं तर इतर आजाराच्या बाबतीत का होऊ शकत? का नाही होऊ शकत? एवढा भयंकर आजार जर लाईफस्टाईल चेंजमुळे गेला तर बाकीचे लाईफस्टाईल डिसीज का नाही राहणार? थोडक्यात सांगायचं तर काय, लाईफस्टाईल डिसीज हे औषधं घेऊन नाही तर लाईफस्टाईल ठीक करूनच बरे होऊ शकतात. करेक्ट आन्सर आहे तुमचं. बीपी, शुगर सारखे लाईफस्टाईल डिसीज टाळण्यासाठी लोकांनी किचन मध्ये कोणते बदल करायला हवे? परफेक्ट. खरं तर सांगायचं, आम्ही नेहमी सांगतो हे बीपी, लाईफस्टाईल डिझिजेस जेवढे तुम्ही सांगितलं, बीपी, शुगर, पीसीओडी, पीसीएस, थायरॉइड, ह्याला आम्ही आजार मानतच नाही. ही फक्त चुकीचं खाण्याची सवय व चुकीचं आयुष्य जगण्याची सवय म्हणजे लाईफस्टाईल डिझिजेस म्हणून याला नाव पडलेलं आहे. त्यामध्ये बदल काय करायचं? सगळ्यात पहिला बदल म्हणजे यू शुड प्लॅन, ऍडव्हान्स प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आज काय होतं की म्हणजे बाजारात जायचं, काय दिसतंय, बाजारात जाऊन नुसत्या भाज्या आणायच्या, धान्य आणायचं असं चालतं आणि कुठलंही प्लॅनिंग नसतं. तर त्यामुळे गडबड होते. बऱ्याचदा तर काही फ्रीजमध्ये काय शिल्लक त्याच्यानुसार काहीतरी बनतं. मला शरीराला काय लागतं यानुसार काही बनत नाही. मी जर म्हणतोय की आपण ऍडव्हान्स प्लॅनिंग केलं की नाही मला शरीराला ह्या गोष्टी लागतात आणि फार वेळ लागत, 1 तास पुरेसा आहे तुमचा आठवड्याचा. 1 तास जरी फक्त तुम्ही दिला आणि प्रॉपर परत तेच न्यूट्रिशनिस्ट कडे येऊन जर प्लॅनिंग केलं तर 1 तास पण नाही लागणार तुम्हाला. प्रॉपर ते चार्टच तसे मिळतील, एवढं जायचंय, एवढं घ्यायचंय. पुन्हा आपण जे थोड्या वेळापूर्वी बोललो, दिखता है वो बिकता है, तो जो दिखता है वो खाता है. तर त्यानुसार जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर नंबर 1 हॅबिट तुमच्या किचन मध्ये काय पाहिजे ते आलं पाहिजे, ज्यातून तुमच्या शरीराला न्यूट्रिशन मिळेल. दुसरं तुम्हाला जर काय करायचं असेल तर लेबल रिडिंग करणं फार महत्वाचं आहे. लेबल रिडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल ऑफ दिस 21st सेंचुरी असं देखील म्हटलं गेलेलं आहे. आज काय होतं की आपण एवढे कष्टाचे कमवलेले पैसे देतो आणि आपण ज्या वस्तू विकत आणतो ह्या मोस्टली आपल्याला चांगल्या मार्केटिंगमुळे विकल्या गेलेल्या आहेत, ना की त्या चांगल्या आहेत म्हणून. सो जर का आपण लेबल वाचू शकलो की तेच म्हणजे ह्याला काय म्हणतात माहिती का, सुशिक्षित अनपढ बनत चाललेत लोक. एक तर पॅकेज फूड वाढण्याचं, खाण्याचं प्रमाण वाढलंय आणि परत ते पैसे आहे म्हणून आपण महागडं पण घेऊन येतोय, पण लेबल वाचत नाही. लेबल वाचत नाही. आपण फक्त त्याची अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग बघतो, कोणीतरी जाहिरात केली बघतो आणि टेस्ट पाहतो. परत टेस्टवर पण मी बोलणारच आहे तुम्हाला, बट
एवढं न करता म्हणजे पहिलं तर ऍडव्हान्स प्लॅनिंग करणे, दुसरं लेबल रीडिंग करणे, आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट रेडी टू इट कॅलरीज ज्या अवेलेबल आहेत. असं म्हटलं जातं की 50,000 पेक्षा जास्त कॅलरीज रेडी टू इट आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात, ज्या मोस्टली न्यूट्रिएंट डेन्स नसतात, त्या एम्प्टी कॅलरीज असतात, नुसतं फक्त पोट भरायचं. तर या जर अवॉइड केलं, 3 बदल म्हणजे पहिल्या बदलामध्ये काय होईल, तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल, प्लॅनिंग करावं लागेल, तुम्ही त्याच वस्तू आणाल, ते जास्त आणाल, ते जास्त वापरलं जाईल. दुसऱ्या बदलामध्ये तुम्ही लेबल रीडिंग करून आला, त्यामुळे चांगल्या गोष्टी येतील. आणि तिसरं म्हणजे तुमच्याकडे रेडी टू इट वाला अवेलेबल नाही, तर तुम्हाला बनवून खायचंय. सो एवढे बदल जरी केले ना, तर तुमच्या आयुष्यात हे आजार नसतील. आणि इथे तुम्हाला आम्ही हेल्प करण्यासाठी एक 12 वीक किचन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम आम्ही रन करतो. यामध्ये आमचं कमिटमेंट आहे तुम्हाला की 12 आठवडे हा प्रोग्राम झाल्यानंतर तुमच्या किचनमध्ये तुमचा 50% वेळ वाचणार आहे. सो भरपूर लोकांना डाएट अँड न्यूट्रिशन म्हटलं की असं वाटतं नाही खूप वेळ जाणार काम आहे. नाहीये, तुम्हाला माहित नाहीये म्हणून वेळ जातोय. आणि 100% पर्यंत तुम्ही तुमचं न्यूट्रिशन पूर्ण करू शकाल. सो मजा आहे का नाही, 50% तुमचा वेळ कमी करायचा. आणि महिलांना किती आनंद, महिलांना फारच आनंद होईल हे ऐकून की किचन मधला 50% वेळ कमी होणार, म्हणजे मला आता जास्त सिरियल बघायला मिळते. गुड गुड गुड. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की हे करताना कुठेही आपण टेस्टवर कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि म्हणूनच यासाठी आपलं पुस्तकाचं नाव पण आहे, भरपूर व चविष्ट खाऊन 100 वर्षापर्यंत निरोगी जगण्याचं रहस्य. अरे वा. चविष्ट पण खा आणि निरोगी पण खा आणि भरपूर खा. भरपूर खा, प्लस किचन मधला टाइम पण वाचवा. भारी पुस्तक लिहिलंय तुम्ही. हे कुठून घेऊ शकतो? हा, हे बुक तुम्हाला Amazon वर अवेलेबल आहे. तुम्ही Amazon थ्रू हे बुक ऑर्डर करू शकता. अच्छा. आणि तुम्ही हे जे सांगताय की किचन मध्ये कोणकोणते बदल करायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात मेन्शन केलेल्या आहेत. भरपूर गोष्टी पुस्तकामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला अजून थोडं डिटेल शिकायचं तर तुम्ही 12 वीक किचन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम आमचा एनरोल करू शकता. मला सांगा, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तेल जे आपण किचन मध्ये वापरतो त्यात कसा बदल केला पाहिजे? अगेन खूप छान प्रश्न आहे. कारण कोलेस्ट्रॉल एक हाईप केलेला विषय आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉल बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर संपूर्ण जग सांगते की तुम्ही कोलेस्ट्रॉलचे लेवल कमी करायला पाहिजे. आणि मला तुम्हाला उलट सांगायचंय की आजपासून 40 वर्ष मागे जर तुम्ही गेलात तर 350 कोलेस्ट्रॉल लेवल असणं हे नॉर्मल मानलं जायचं. एक खूप चांगले हार्ट स्पेशलिस्ट आहेत, त्यांचं पॉडकास्ट देखील येऊन गेलेलं आहे. मी ड्युटी मला वाटतं ह्या युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर येऊन गेलेला पॉडकास्ट. त्यामध्ये ते सांगतात की त्यांचं कोलेस्ट्रॉल 320 आहे आणि त्यांना 350 करायचंय. आणि आता आपण 200 पेक्षा पुढे गेले की घाबरतो. एक खूप चांगलं पुस्तक देखील अवेलेबल आहे याच्यावर, ज्याचं नाव आहे कोलेस्ट्रॉल क्लॅरिटी. Amazon वर तेही अवेलेबल आहे. ते पुस्तक जर वाचलं तर तुम्ही म्हणाल नाही मला कोलेस्ट्रॉल वाढवायचंय. चला, तुमचा प्रश्न हा होता की कोलेस्ट्रॉल हा तेलातून कसा मॅनेज करायचा. तर मला तुम्हाला ही शॉकिंग फॅक्ट सांगायला आवडेल की कोलेस्ट्रॉल हा कोणत्याही वनस्पतीतून येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये नसतो. हा नेहमी प्राणीजन्य पदार्थांमध्ये असतो. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा जे कुठलं तुम्ही तेल वापरताय हे काय आहे? हे वनस्पतीपासून मिळतंय का प्राणीजन्य आहे? वनस्पती. म्हणजे आपण सूर्यफूल हे जे यूज करतो सगळे वनस्पती. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जेवढी कुठली तेल वापरताय त्या कोणत्याही तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाहीच आहे, तर तुम्ही तेलातून कोलेस्ट्रॉल कमीच करू शकत नाही. आणि मग आपल्याला जे तेल विकलं जातं की लो कोलेस्ट्रॉल वगैरे जे आहे, हे काय? ते एक चांगलं मार्केटिंग आहे की तुम्हाला ऍड दाखवली जाते की 0 कोलेस्ट्रॉल आहे. सो तुम्ही काय करता, हे तेल बंद करता, ते तेल घेता, ते तेल तुम्ही खायला चालू करता. पण तुम्ही आधीचं कुठं पाहिलं होतं की ते पण 0 कोलेस्ट्रॉल होतं? मुळात तो तेल विकणारा जो आधीचा आहे ना, त्यालाही माहित नव्हतं की आपल्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाही. ते कोणीतरी शोधून काढलं, मार्केटिंग चांगलं केलं आणि आज एक मोठी कंपनी उभी झाली की ह्या तेलाचा वापर करा म्हणजे कोलेस्ट्रॉल मिळणार नाही. जबकी कुठल्याही तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाहीये. उलट त्याही पुढे जाऊन मला तुम्हाला हे सांगायचंय की तुमचं शरीर तुम्हाला लागणार 75% कोलेस्ट्रॉल स्वतः बनवतं, गरजेचं आहे. आणि कोलेस्ट्रॉल हा फार इम्पॉर्टंट आहे. कोलेस्ट्रॉल हा हेल्दी आहे. तेलात कोलेस्ट्रॉल नसतं तर मग तेल कमी वापरावं असं का म्हणतात? जसं की थोड्या वेळापूर्वी मी अनहेल्दी फॅट सांगितलं होतं तुम्हाला. 1 ग्रामला 9 कॅलरीज आहेत आणि त्या फॅटचा उपयोग शरीरात इतका नाही. त्यामुळे तेल कमी वापरायचं आपल्याला. कारण जे डेपॉझिट होणार, जे वापरलं नाही जाणार शरीरामध्ये, त्याचं रूपांतर चरबीमध्ये होणार आहे, ऍडिपोज टिश्यू मध्ये होणार आहे, व्हिजरल फॅट मध्ये होणार आहे. त्यामुळे तेलाचा उपयोग कमी करायचा. मी तर असं म्हणेल की तेल तुमच्या प्रश्नाला मी थोडंसं असं उत्तर देईल की तेल वापरायचं तर किती? तर एका व्यक्तीने 300 ते 600 ml च्या दरम्यान तेल वापरायला हवं. म्हणजे त्याच्या कुटुंबामध्ये महिन्याला तुम्ही जर बघाल 4 लोकांचं कुटुंब आहे तर साधारणतः माझ्या दृष्टीने 1.25 ते 2 लिटर, फार तर 2.5 लिटर तेलाचा उपयोग व्हायला हवा. एवढा कमी?
एवढा सुद्धा मी तुम्हाला जास्त सांगतोय. मुळात आम्ही ह्या बाबतीत खूप साऱ्या रेसिपीज डिझाईन केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ऑइल येतच नाही, ऑइलची गरजच नाही. कारण आणि हे तुम्ही करू शकता, शिकण्याच्या गोष्टी आहेत फक्त. ते चवीला म्हणजे चव 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 टेस्ट पाहिजे म्हणून आपण नेहमी तेल एक्स्ट्रा टाकत जातो. चला, तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला आवडेल की टेस्ट जे तुम्ही, मी थोड्या वेळापूर्वी पण म्हणलं टेस्ट किंवा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या दृष्टीने टेस्ट म्हणजे काय, चव म्हणजे काय? जरा चवीचे प्रकार सांगा बरं. चव म्हणजे नॉर्मली बघायला गेलं तर गोड, तिखट, आंबट, जे काही आपल्याला आवडतं त्यातून. आयुर्वेदामध्ये असं सांगतात की 6 प्रकारच्या चव आहेत, जसं की गोड, तिखट, आंबट, तुरट, खारट, अजून तुरट. सो ह्या ज्या 6 चव आहेत, तर एवढ्याला आपण म्हणतो चव. आता फूड सायंटिस्टनी खूप अभ्यास करून आपल्या ब्रेनला डोपामिन रिलीज करू शकते अशी चव शोधून काढली, ज्याला आपण ऍक्च्युअली टेस्ट म्हणतो. ही टेस्ट काय नसून तर ही ऍक्च्युअली तुम्हाला डोपामिन वाढवायचं काम करते. हे फक्त 3च गोष्टीतून येते. त्याला आपण म्हणतो फॅट, म्हणजे किंवा ऑइल जेवढे येतात ते फॅट मध्ये येतात. अनहेल्दी फॅट्स म्हणू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे शुगर्स म्हणू शकता, आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स म्हणू शकता. सो या 3 गोष्टीला जर तुम्ही टेस्ट म्हणताय तर तुमची टेस्टची डेफिनेशन बदलणं गरजेचं आहे. आणि मी प्रत्येकाला सांगेल की तुम्ही देखील तुमची टेस्टची डेफिनेशन बदला. तुम्ही ज्याला टेस्टी म्हणून खाताय त्या टेस्टी नाहीये. अहो, तर ह्या टेस्ट तुमच्या ओरिजिनल टेस्टला ओव्हरपास करू शकतात, दाबू शकतात. तुम्ही बघा, जर का कारलं कसं आहे, कडू, पण त्या कारल्याला पण गुळाचा उपयोग जास्त केला तर काय होतं, गोड होतं, कडवटपणा निघून जातो. म्हणजे साखरेमध्ये पॉवर बघा. नॉर्मल माणूस कारलं खाणार नाही, बट कारल्याची भजी मस्त चवीने एकदम, म्हणजे कारल्याची भजी खाणार, कारण त्याच्यामध्ये ऑइल आलं ना जास्त, आणि थोडंसं मीठ वापरा, झालं तुमचं ओरिजिनल. आता ते न्यूट्रिशन नसेल मिळणार त्याच्यामध्ये एवढं, बट ह्या 3 मध्ये एवढी पॉवर आहे ना की तुमची ओरिजिनल टेस्ट त्याला दाबू शकतो. सो खरंच मी सांगेल की रिअल टेस्टच्या मागे लागू आपण, ना की ह्या अशा टेस्टच्या मागे लागू ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली फूड सायंटिस्टनी अभ्यास करून ह्या टेस्ट डेव्हलप केलेल्या आहेत. मार्केटिंगसाठी तर म्हणून पॅकेज फूड जास्त सेल व्हावं म्हणून. आणि त्याची एक आपल्याला हे पण लावली जाते, चटक लावली जाते. ऍडिक्टेड, यू गेट ऍडिक्टेड असं म्हटलं जातं की एका ठराविक ब्रँडची वस्तू जर कोण खात असेल ना ती पॅकेट फूड मध्ये, तर ती दुसऱ्या ब्रँडची पण खाणार नाही, कारण त्याच्या जिभेला त्यांनी ऍडिक्ट करून टाकलेले त्या पर्टिक्युलर टेस्टसाठी. सो बघा, तुम्हाला गुलाम व्हायचंय का? नक्कीच ऍडिक्टिव्ह आहेत ह्या सगळ्या पॅकेज फूडच्या गोष्टी. उपवासाचं काय महत्व आहे? हो, उपवास बघायला गेलं तर एक इतकी चांगली गोष्ट आहे ज्याच्या शरीराला फायदे देखील खूप आहेत, पण योग्य पद्धतीने योग्य गायडन्स मध्ये करायला हवा. जर का तुम्ही कुठेतरी काहीतरी ऐकून, कोणाला तरी पाहून, तुमचं बॉडी टाईप व्यवस्थित न ओळखता अननेसेसरी तुम्ही त्रास म्हणून बॉडी, किंवा आपल्याकडे जे एक नॉर्मल उपवास केले जातात, भरपूर साऱ्या गृहिणी आपल्याकडे उपवास करतात. मी तर म्हणतो गृहिणींचे उपवास करायचे 2 मार्ग आहेत. एक असतात ऑफिशियल उपवास आणि एक असतात अनऑफिशियल उपवास. ऑफिशियल उपवास मध्ये काय आलं की बाबा आज कुठला तरी वार आहे, पौर्णिमा आहे, चतुर्थी, हे झाले सगळे ऑफिशियल उपवास. अनऑफिशियल उपवास मध्ये काय आलं की वेळच नाही भेटला, वेळ नाही भेटला म्हणून फक्त चहा पिला, आणि चहा पिऊन उलट काही जणी तर सांगतात की मला फक्त सकाळी 1 कप चहा मिळाला तरी 2 वाजेपर्यंत मला काही लागत नाही. हा माझ्या दृष्टीने झाला अनऑफिशियल उपवास. म्हणजे उपवास कोणताही असो त्यावेळेस खाल्लं काय जातं. मग उपवासाला जर तुम्ही असे पदार्थ खाताय, जसं की आपण थोड्या वेळापूर्वी साबुदाणा, खूप चांगला पॉईंट घेतला तुम्ही, हाय ग्लायसेमिक इंडेक्स बोललो, तर हाय ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सर्वात हाय. त्या साबुदाण्यामध्ये काय असतो, बटाटा, तर त्याचाही ग्लायसेमिक इंडेक्स सगळ्यात जास्त हाय. मग मला सांगा, इव्हन आता आपण फॅट म्हणतोय, तर कॅलरी वाईज शेंगदाण्यामध्ये सर्वात जास्त फॅट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी वापरून जर आपण एक गोष्ट खातोय त्याच्याने काय होणार, आणि उपवासही खातोय, तर ह्याला मी उपवास म्हणत नाही. उपवास तुम्ही थोडं सायंटिफिक करा, त्याच्यामध्ये प्रॉपर उपवास झाला पाहिजे. उपवास म्हणजे काही न खाता पाण्याचा उपवास. त्याच्यामध्ये इंटरमिडिएट फास्टिंग आहे, 36 आवर्स फास्टिंग आहे, वॉटर फास्टिंग आहे, फ्रूट फास्टिंग आहे, पण हे गायडन्स मध्ये केलं पाहिजे. याच्यातून शरीरामध्ये एक प्रक्रिया घडते ज्याच्याबद्दल मी पुस्तकात पण उल्लेख केला, ज्याला ऑटोफेजी म्हणतात. ऑटो म्हणजे स्वतः, फेजी म्हणजे खाणे. तुमचंच शरीर तुमच्या शरीरामध्ये नको असलेल्या गोष्टी खातं. आणि इथे आपण जेवढं इन्शुलिन बद्दल बोलतो त्याच्याच विपरीत हॉर्मोन आहे ग्लुकॅगॉन, तो पिक्चर मध्ये येतो. सो उपवास जर तुम्ही सायंटिफिकली केला तर नक्की फायदा ठरेल. बट जो एक मी म्हटलं ना, चुकीच्या पद्धतीने आपल्याकडे उपवास जे केले जातात ते कुठेतरी थांबलं पाहिजे. उपवासा दिवशी खरंच उपवास करा, प्रॉपर उपवास करा. एक वेळ फ्रूट फास्टिंग इज मोस्ट ॲडवायजेबल फास्टिंग, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली तुम्हाला खूप सारे बेनिफिट मिळतात. तर त्या पद्धतीने फास्टिंग करा.
उपवासामध्ये साबुदाण्याऐवजी जर तुम्ही भगर घेतली, त्याला समक राईस म्हटलं जातं. आज त्याचं इतकं उदो आहे. काही लोकांनी सांगितलंय की त्यांनी फक्त काही केलं, डिनर चेंज केलं आणि डिनर मध्ये 30 दिवस फक्त भगर खाल्ली. एवढा बदल करून आणि ते भगर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खाल्ली. म्हणजे आज प्लेन भगर खाल्ली, कधी भगर आपलं दाण्याचं कूट टाकून खाल्ली, कधी आमटी करून खाल्ली, कधी भगर वेगवेगळ्या भाज्यांसोबत खाल्ली. एवढा बदल करून 30 दिवस फक्त भगर खाल्ली त्यांनी सलग, आणि त्यांना महिन्याला 2 आणि 3 किलोचं फॅट लॉस पाहायला मिळाला. ऍक्च्युली एवढं पॉवरफुल असणारी भगर आपण ती खाऊ शकतो उपवासाला. सो उपवासाला चिप्स खाणं, भरपूर प्रमाणात चहा पिणं, भरपूर प्रमाणात असे हाय कॅलरी फूड खाणं. उपवास करतो नॉर्मल पेक्षा जास्त कॅलरी खातो. आपल्याकडे उपवास म्हणजे एक उपवासाची थाळीच येते. त्याच्यामध्ये चिप्स, चकली, उपवासाचा चिवडा, साबुदाणा, आमटी सगळं असतं. अगदी म्हणजे उपवासाला तुम्ही मग तसं एक एन्जॉय म्हणून खाताय, हरकत नाही. मग तुमची डेफिनेशन क्लिअर असली पाहिजे की मला उपवासा दिवशी हे खायला मिळतं म्हणून मी खातोय. तर पण तुम्ही त्याच्यातनं बेनिफिट नाही एक्सपेक्ट करत. जर तुम्हाला उपवासापासून बेनिफिट हवे तर मग तो खरंच प्रॉपर फास्ट असला पाहिजे. बरोबर. आणि तुमची बॉडी पण डिटॉक्स होते. अगदी बरोबर. आणि डिटॉक्स हा शब्द खूप चांगला वापरला, कारण उपवासामध्ये असं लक्षात आलेलं की कॅन्सरच्या पेशी देखील खायला फास्टिंगने हेल्प झालेला आहे. अरे वा. म्हणजे ते रिसर्च चालू आहे त्याच्यावर खूप सारे. सो नक्कीच उपवासाचा बेनिफिट आहे, प्रॉपर युज केला पाहिजे. तर आजकाल उपवास वगैरे हे तर सगळं करतातच आहे, पण तरुणांना गट हेल्थचे खूप जास्त प्रॉब्लेम्स होत आहेत. गॅसेस किंवा अदर काही प्रॉब्लेम्स, पोट साफ न होणं, ते कशामुळे वाटतंय? गट हेल्थ आजचा असा टॉपिक झालेला आहे की ह्याच्यावर जितकं बोलू, मी तर म्हणेल एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आपण गट हेल्थ वर करू शकतो. एवढा डीप मध्ये एक्सप्लेन करायचा विषय. आणि या गट हेल्थला डिस्टर्ब व्हायचं कारण काय? आपलं पुन्हा लाईफस्टाईल. आपण खरं सांगतो, आपण आजारी नाहीये, आपण फक्त चुकीचं लाईफस्टाईल फॉलो करतो आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी. गट हेल्थ मध्ये एक आवर्जून मला तुम्हाला सांगायला आवडेल की बरेचशी लोक आज पोट साफ होत नाही. तुम्ही सांगितलं गॅसेस होतात, त्याचबरोबर पोट साफ होत नाही म्हणून लॅक्झेटिव्ह यूज करतात. काही हे चूर्ण खा, ते चूर्ण खा, आणि त्यांच्या जाहिराती पण अशा असतात की याला खा, दुसऱ्या दिवशी पोट साफ. पण होतं काय, ह्याच्यामुळे तुमच्या आतड्यांचं नुकसान पण होतं तितकंच. सो हे न करता गट हेल्थ जर चांगली ठेवायची असेल, पुन्हा लक्षात घ्या गट हेल्थ चॅलेंजिंग का होतंय, तर त्याच्यामध्ये प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स याचा खूप मोठा रोल आहे. त्याच्यावर तुम्ही इंटरनेटवर खूप डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. पुस्तकात देखील मी याच्यावर व्यवस्थित डिस्क्राईब केलेलं आहे. जर तुम्ही प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्स प्रॉपर घेतले, चांगली लाईफस्टाईल मेंटेन केली आणि गट चांगलं राहण्यासाठी काही एक्सरसाइजेसचा उपयोग केला, स्ट्रेस आणि युअर ब्रेन इज ऑल कनेक्टेड टू युअर गट. इवन युअर गट इज अ सेकंड ब्रेन. बिलकुल. तुमचं गट इज युअर सेकंड ब्रेन. त्यामुळे जर तुम्ही स्ट्रेसवर काम करू शकता, की कारण त्याचा इम्पॅक्ट लगेच पोटात येतो. आपण एखादी दुःखाची बातमी ऐकली तर आपण लगेच म्हणतो माझी अन्नावरनं वासना ओढाली, मला भूक नाहीये, किंवा काही असं भीतीचं पाहिलं तर आपण म्हणतो मला पोटात गोळा आला, पोटात खड्डा पडला. हे जे शब्द वापरतो ह्यातून मेसेज काय की ब्रेन इज कनेक्टेड टू युअर गट. सो सर्व तरुणांना माझं हे सांगणं आहे की पहिलं तर एकदम स्ट्रेसवर थोडं काम करा आणि पुन्हा मग तुमचे इटिंग हॅबिट्स अँड लाईफस्टाईल याच्यावर काम करा. आणि प्रोबायोटिक प्रीबायोटिक आपल्या डाएटमध्ये असू द्या. फार प्रॉब्लेम असेल तर आजच्या घडीला गट मायक्रोबायोम टेस्ट पण केली जाते. थोडीशी महागडी आहे, पण ज्याला सुटतच नाही त्या लोकांना करणं गरजेचं आहे. आणि गट हेल्थ वर आम्ही एक काम केलेलं आहे, दॅट इज वी हॅव डिझाईन गट हेल्थ चॅलेंज. आपल्याकडे 5 दिवसाचं गट हेल्थ चॅलेंज असतं, ज्याला तुम्ही काही लोक डिटॉक्सही म्हणतात, बट डिटॉक्स विल नॉट बी राईट वर्ड, बट आपण त्याला गट हेल्थ चॅलेंज, गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही 5 दिवसाचा प्रोग्राम घेतो ऑनलाईन, जो आमच्या ऍपमधनं अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ते करू शकता. आणि काही लोक रेसिडेन्शियल पण येतात, तर 3 दिवसाचं आम्ही त्याला नाव दिलेलं आहे बॉडी अँड माइंड डिटॉक्स प्रोग्राम. सो त्या अँगलने जर तुम्ही ह्याकडे पाहिलं सो तुम्हाला गट हेल्थचं चॅलेंज राहणार नाही तुमच्या लाईफमध्ये. म्हणून आम्ही त्याला चॅलेंज म्हणतो. तुमच्या गट हेल्थला इम्प्रूव्ह करण्यासाठी ह्या गोष्टी आम्ही तुमच्या आयुष्यात करून घेतो. बरोबर. आणि हे तरुणांमध्ये जास्त फेस होण्याचं कारण लाईफस्टाईल प्लस खाण्याच्या पद्धती. आता आम्ही जास्त बाहेरचं बर्गर, पिझ्झा हे पदार्थ खाणं हे जास्त प्रमाणे तरुणांमध्ये मला वाटतं. अगदी बरोबर. तुम्ही बरोबर गेस केलेले की पुन्हा तेच रिफाइंड प्रोडक्ट जास्त खातोय, शुगरवाला जास्त उपयोग आहे, सॉल्ट आणि चुकीचे, त्यानंतर फॅट जे आपण बोललो, हेल्थ अनहेल्दी ऑइल्सचा उपयोग केला, त्या अशा गोष्टी खाल्ल्यामुळे गट. आणि ओव्हरऑल जर तुम्ही न्यूट्रिशनच्या अँगलने बघाल त्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी. बरोबर. म्हणजे ते जे चवीसाठी दिलं जातंय त्याच्यामध्ये न्यूट्रिशन नक्कीच नाहीये, कारण ते फक्त फॅट, शुगर आणि सॉल्टचा युज करून बनवलं. अगदी बरोबर. म्हणजे रॉंग टेस्ट. आता मी तुम्हाला आमच्याही रेसिपी सांगितलं ना, सगळे टेस्टी आहेत, बट दॅट इज कनेक्टेड टू द राईट टेस्ट.
म्हणजे तुमची टेस्टची प्रोसेस फूड म्हणू डेफिनेशन शकतो, प्रोसेस फूड. प्रोसेस फूड म्हणू शकतो नक्कीच. म्हणजे टेस्टची डेफिनेशन करेक्ट करा पहिली तर, येस, जेणेकरून तुम्ही टेस्टी पण खाल आणि न्यूट्रिएंट्सने रिच असलेलं फूड सुद्धा खाल. अगदी बरोबर. आजकालची तरुण पिढी आपण बघतो की टेस्टला जास्त प्रेफरन्स देते, तर मग टेस्ट पण मिळाली पाहिजे आणि न्यूट्रिशन रिच फूड पण मिळाली पाहिजे, असं खाता येईल. थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं की टेस्टची डेफिनेशन करेक्ट करावं लागेल, पण मी तुम्हाला काही एक्झाम्पल देईल किंवा मी प्रश्न विचारेल, तुम्हीच मला सांगा हे टेस्टी लागेल का नाही. चला एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की लाईक तुम्ही मूग, जसं आमच्याकडे एक रेसिपी आम्ही खूप खास तरुणांसाठी बनवलेली आहे. इव्हन तरुणांसाठी आपल्या ऍपमध्ये 25 टीनेजर रेसिपीज फ्रीमध्ये ठेवलेल्या आहेत, फ्रीमध्ये. त्यातले मी तुम्हाला एक पॉप्युलर रेसिपी सांगतो, मूंगलेट पिझ्झा. वाव. हा ऐकायलाच तुम्हाला भारी वाटेल. नावच बरं आहे. याचा बेसच मूंग पासून बनलेला आहे. आता मला सांगा, तुम्हाला टेस्टच्या बाबतीतच विचारतो, खरं खरं सांगा, तुम्ही एवढं खाल्लं असेल, पण जी टेस्ट आपल्याला एक वरण भात आणि तूप ह्याची येते, त्याची कशाची येते का? कशाचीच नाही, चूक. तुम्ही मला सांगा, बरोबर. तुमच्याच प्रश्नात उत्तर आहे हो. की टेस्टची ओरिजिनल डेफिनेशनच आपण विसरत चाललोय. हो. का बरं वरण भात तूप? कारण आपण ऍक्च्युली जन्माला आल्यानंतर आपल्याला, मला वाटतं, पहिलं सॉलिड फूड हेच इंट्रोड्यूस केलेलं आहे. सो आपले टेस्ट बड प्रॉपर डेव्हलप झाले होते, अननोईंगली आपण त्याला डिस्टर्ब केलेलं आहे. इव्हन मी त्याच्यासाठी आम्ही एक स्मूदी डेव्हलप केलेली आहे, त्याचं नावच आहे टेस्ट डेव्हलपर स्मूदी. टेस्ट बड डेव्हलप होतात आपल्याकडे. ती लोक जी टेस्ट बड डेव्हलपर स्मूदी खातात आणि नंतर मग ते नॉर्मल फूड खाऊन बघतात, ते म्हणतात नाही मजा नाही आलाय, कारण त्यांची आता टेस्ट सेट झाली. सो हेल्दी आणि टेस्टी, बऱ्याच लोकांनी ही जी म्हण तयार केली आहे ती खूप चुकीची म्हण आहे. ती म्हणजे काय, जे जे जिभेला चांगलं ते ते पोटाला वाईट, जे जे पोटाला चांगलं जे जिभेला वाईट. ही म्हणच पूर्णपणे चुकीची आहे. म्हणजे मी तर ह्या म्हणीच्या विरुद्ध काम केलेलं आहे आणि आम्ही 100 पेक्षा जास्त रेसिपी लिहून काढलेल्या आहेत. 50 पेक्षा जास्त रेसिपीचे आम्ही स्वतः व्हिडिओ शूट केलेले आहेत की ज्यामध्ये आम्ही टेस्टवर काम केलं. आता एक रेसिपी आमच्याकडे खूप फास्ट बनते, खूप टेस्टी आहे, ओट्स दही तडका. आता त्याच्यामध्ये आपण ओट्स घेतो आणि 5 मिनिटात बनतात. थोडेसे रोस्टेड ओट्स असतात, रोल्ड ओट्स असतात, दही वापरले, त्यामध्ये डाळिंब वापरले, तडका दिलाय आपण त्याच्यामध्ये उडीद डाळचा. त्याच्यानंतर अशी मस्तपैकी थोडीशी ऑइल फ्राय केलेली त्या उडीद डाळच्या तडक्यामध्येच मिरची आहे. आता तुम्ही मला सांगा, हे सगळं कंबाईन केलं, तुम्हाला आताच इमॅजिन करतानाच सो ही रेसिपी जेव्हा तुम्ही प्रॉपर खाल, मग त्याच्यात प्रोटीन पण आलं, टेस्ट पण आली, डाळिंब मधून मधून डाळिंब, काहींना क्रिस्पीनेस आवडतं तर ते पण आलं आणि फार कमी वेळेत बनते. ही तुम्ही खाऊन बघा, 6 तास तुम्हाला भूक लागणार. 6 तास तुम्हाला, मी सांगतो 6 तासाच्या भूक लागणार. प्रोटीन, प्रॉपर न्यूट्रिशन मिळालं की शरीराला, बघा, बॉडी इज क्रेविंग फॉर न्यूट्रिशन अँड टंग इज क्रेविंग फॉर टेस्ट. हे आपल्याला लक्षात आलं. तुम्हाला 2 ऍपल सलग खाणं जमणार आहे का? पण तुम्ही 2 समोसे खाऊन तिसरा पण खाऊ शकता. का बरं? एक ऍपल मध्ये पण तुम्हाला सटायटी मिळेल, तृप्तता मिळेल. सो टेस्टच्या बद्दल पुन्हा पुन्हा माझं तेच सांगणार आहे, डेफिनेशन चेंज करणं गरजेचं आहे. ज्याला तुम्ही एक्सेस ऑइल, अनहेल्दी सॉल्ट, अनहेल्दी ऑइल, अनहेल्दी शुगरचे फॉर्मॅट, ह्याला तुम्ही टेस्ट म्हणताय, यातनं बाहेर या. रिअल टेस्टला ओळख. रिअल फूड विल गिव्ह यू रिअल टेस्ट. तर लहान मुलं खूप जास्त विरोध करतात न्यूट्रिशन वाल्या फूडसाठी, तर मग पालकांनी काय उपाय करायचे? अगदी बरोबर. म्हणजे जर का आतापासून आपण लहान मुलांच्या हेल्थवर काम केलं ना, तर ते फाउंडेशन चांगलं सेट होईल. आणि यासाठी सगळ्यात पहिलं मुलांचे टेस्ट बड डेव्हलप करायचे. आताच मी म्हटलं ना की आपलं वरण भात खाताना सुख होतं. का होतं? कारण आपली टेस्ट बड सॉलिड फूड मध्ये ते डेव्हलप झाले. बट आज काय झालंय, मुलांना टेस्ट बड डेव्हलप होत नाही. त्याचं कारण आहे की मुलांना आहार देताना मोबाईलची स्क्रीन समोर असते. सो होतं कसं की आपण प्रत्येक फूड आयटम हा 5 इंद्रिय जागृत करून खायला हवा असं म्हटलं जातं. आपल्या ज्या भारतातल्या लिडिंग न्यूट्रिशनिस्ट आहेत, रुजुता दिवेकर, यांनी त्यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख पण केलेला आहे आणि खूप छान मांडले की एक ऍपल तुम्ही 5 इंद्रिय जागृत करून जेव्हा खाता, म्हणजे जसं की तुम्ही त्याला पहिल्या डोळ्यांनी पाहता, कलर पाहता, तुम्ही त्याला स्पर्श करता तर त्याचा फील येतो, जवळ घेता तर त्याचा काहीतरी एक सुगंध येतो, स्मेल येतो, त्याचबरोबर तुम्ही त्याला बाईट करता तर काहीतरी त्याचा आवाज क्रिएट होतो, अँड लास्टला तुमचं काम करतं ते म्हणजे जीभ टेस्ट. आता मला हे सगळं स्किप होऊन जातं जर मी स्क्रीन समोर ठेवून काहीतरी खातो. सो मुलांना स्क्रीन समोर ठेवून खाणं जर का चालू केलं, सो दे स्किप ऑल दॅट प्रोसिजर. मग त्यांना फक्त जिभेसाठी खायला सुरू होतं, तर तिथे टेस्ट बड डेव्हलप होते. तर पहिलं त्यांचे टेस्ट बड डेव्हलप करण्यासाठी त्यांना हेल्दी पर्याय तुम्हाला द्यावे लागतील. खूप हेल्दी पर्याय आहेत, खूप काम करावं लागेल, त्याच्यावर थोडंसं बसावं लागेल, न्यूट्रिशनचं प्लॅनिंग करावं लागेल, तुमच्या घरात काय चालतं त्यानुसार गोष्टींवर काम करावं लागेल. बट गिव्ह देम, त्यांना नक्कीच त्यांची टेस्ट बड, उलट हे एज आहे त्यांचं टेस्ट बड डेव्हलप करण्याचं आणि फार गरजेचं. कारण आजकाल माझ्याकडे 18 वर्षाच्या मुलाला ब्लड कॅन्सरची केस झाली. काय झालं
की फक्त टेस्टच्या मागं. सो हे नाही झालं पाहिजे. त्यामुळे टेस्ट बड नको आहे. टेस्ट बड लहान वयात डेव्हलप करा. दुसरी गोष्ट जर तुम्ही करायचंय, तुम्ही मुलांना इन्व्हॉल्व्ह करा फूड शॉपिंग मध्ये. जेव्हा तुम्ही बाहेर जाताय, फूड शॉपिंग करताय, मुलांना घेऊन जा. इव्हन भाजी खरेदी करताय, पण आजकाल मुलांना माहित नाही कशाला काय म्हणतात, कुठल्या भाजीला जाऊन काय म्हणायचं, ओळखच येत नाही. मग मला सांगा, आपण पुस्तकी खूप शिकवलं, डिग्री वाईज खूप शिकवलं, हे पण शिकवणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मुलांना शॉपिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह करा, तुमच्यासोबत घेऊन जावा. सो लेट देम मेक दॅट डिसिजन की नाही आज हे बनवू, आज ते बनवू. मग त्याला तो तुम्हाला म्हणू नाही शकत की तूच सांगितलं होतं ना. आणि कलर्स असू द्या, जेवढे कलर्स जास्त असतील ना, वी ईट बाय फर्स्ट आईज. डोळ्यांना ते भारी वाटलं पाहिजे. त्यामुळे डोळ्यांना काय भारी वाटतं, कलरफुल. सो मुलांना वेगवेगळ्या कलरचे फ्रुट्स, वेगवेगळ्या कलरचे सॅलड, भाज्या, ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या जातील ऑटोमॅटिक टेस्ट डेव्हलप होणार. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, मुलं ते करत नाहीत जे तुम्ही सांगता, मुलं ते करतात जे तुम्ही करता. आज अनफॉर्च्युनेटली काही घरामध्ये मुलं खूप स्मार्ट आहेत पालकांपेक्षा. म्हणजे मी तर म्हणेल की आता अशी जनरेशन आहे जी मागच्या पिढीला शिकवते, कारण ते ऍडव्हान्स आहेत, त्यांना एवढं एक्सपोजर मिळालं टेक्नॉलॉजीला. त्यामुळे मला वाटतं मुलांपेक्षा पालकांना आता एक एक्झाम्पल सेट करण्याची गरज झालेली आहे. आणि पालकांना काळजी घ्यायची की मुलं पालकांना सारखे बिघडणार नाहीत. काहींना हे माझं म्हणणं दुखावेल, पण रियालिटी हे आहे की पालकांनाही काळजी घ्यायची की काही मुलं तुमच्यासारखी बिघडली नाही पाहिजेत. जसं तुमच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी झाल्यात तसे त्यांच्या होऊ देऊ नका. एवढंच माझं म्हणणं आहे. नक्कीच, खरंच हे खूप महत्वाचं तुम्ही बोललात की आजकाल पालकच तसे नाहीयेत की ते मुलांना शिकवतील की तुम्ही हे करू नका, ते करू नका म्हणून. बरोबर ना. आणि त्यामुळे चुकीच्या गोष्टी मुलांपर्यंत जातात. अगदी बरोबर. कारण आपण खूप नशीबवान होतो, आपल्याला खूप चांगले पॅरेंट्स मिळाले. आपण मोस्टली जॉईंट फॅमिली मधून होतो की आपल्याला एक संस्कार झाले, आपल्याला चांगलं वाईट सांगणारं कोणतरी होतं. पण आता आपण जी पुढची पिढी घडवणार आहे तिथे थोडं आता मोठं जबाबदारीचं काम आहे. कारण दिस इज द फाउंडेशन ऑफ कंट्री. तर इथे आतापासून काम नाही, 18-20 वर्ष डायबिटीज, आणि मग आपण ऐकतो 25 वर्षातच हे प्रॉब्लेम झाले, ते ऑटो इम्युन डिझीजेस वाढतात, ते इतके अलर्जिक डिसीजेस पण खूप वाढतात. त्यामुळे आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपल्या वेळी आपण कधी ऐकलं नाही की अलर्जीज होत्या म्हणून एवढ्या प्रमाणात, पण आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अलर्जीज आल्यात छोट्या छोट्या मुलांना पण. अगदी अगदी बरोबर. मेंटल हेल्थची काळजी कशी घ्यायची? मेंटल हेल्थ माझा म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे मेंटल हेल्थ बद्दल आज इतकं बोललं जातंय, हे खूप चांगली गोष्ट आहे. पूर्वी तर मेंटल हेल्थ नावाचा प्रकार असतो हेच माहित नव्हतं. आता लोकांना ऍटलीस्ट समजतं तरी की मेंटल हेल्थ पण काहीतरी आहे, एक्झिस्ट करतं. म्हणजे जसं समोरच्याला काहीतरी लागले, डोळ्याने दिसतं, किंवा कुठले जखम तर ती डोळ्याने दिसते. जसं फिजिकली प्रॉब्लेम्स दिसतात, इव्हन ब्लड रिपोर्ट मध्ये काही प्रॉब्लेम दिसतात, तसं मेंटल हेल्थ ज्याचं ऍक्च्युअली बघायला गेलं तर ब्लड टेस्ट एवढं नाही आपण चेक करू शकत, बट तरी देखील हा महत्वाचा विषय. यासाठी मी तुम्हाला सांगेल, ह्याच्यावर आपला ऍक्च्युअली एक वर्कशॉप पण असतो, त्याच्यामध्ये आपण हॅपी हॉर्मोन्सवर खूप डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देतो. तर मी तुम्हाला सांगेल की सर्वात इझिली तुम्ही सगळे हॉर्मोन्स, हॅपी हॉर्मोन्स ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे एंडॉर्फिन, त्यानंतर मी सांगेल सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, आणि लास्ट मी डोपामिन म्हणेल. तसं डोपामिन पण हॅपी हॉर्मोनच आहे, पण तो आता इझिली दुसरीकडून मिळतोय. तर ह्यातला जो पहिला अतिशय महत्वाचा एंडॉर्फिन आहे, जो इझिली मिळू शकतो फक्त एका ऍक्टिव्हिटी मधून, आणि ते म्हणजे एक्सरसाइज करणे. सो प्रत्येक गोष्टीचं फक्त फूडमध्ये सोल्युशन नाहीये. फूडमध्ये आहे मेंटल हेल्थला, पण ते सपोर्ट करणार आहे. आपण फक्त एक्सरसाइज जरी सुरू केली तरी आपल्या एंडॉर्फिन लेवल वाढतात. आणि एंडॉर्फिनला पेन किलर हॉर्मोन म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर नोट केलं असेल बघा, जेव्हा आपण व्यायाम सुरू करतो थोडी बॉडी पेन होती, आणि नंतर तो पेन परत व्यायाम कंटिन्यू ठेवला तर बंद होऊन जातो. पाहिलंय तुम्ही कसं काय? कारण तो जो एंडॉर्फिन आहे तो पेन किलरचं काम करतो. एक रील व्हायरल आहे बघा, की तुम्ही चेक करू शकता, 69 year old लेडी गोइंग टू जिम. ही रील खूप व्हायरल आहे. ह्या रील मध्ये काय दाखवलं माहिती का, की त्या 69 वर्षाच्या लेडीला आर्थरायटिसचा प्रॉब्लेम होता, तिला सर्जरी सांगितली होती, तिला सांगितलं होतं की आता तुम्हाला तिला चालायला बंधन वगैरे, ती जिमला गेल्यानंतर नॉर्मल झाली. म्हणजे तिचा जो पेन होता, ज्यामुळे तिला सर्जरी सांगितली होती, सर्जरी टळली. कशामुळे टळली? कारण व्यायाम सुरू केला. व्यायाम सुरू केल्यानंतर पेन किलर हॉर्मोनचं पर्सेंटेज वाढलं, आणि बघा मग सर्जरी टळते. म्हणजे आणि आपल्याकडे काय सांगितलं जातं की बॉडीमध्ये पेन आहे तर व्यायाम कमी करा, वाकू नका, असं करू नका, तसं करू नका. हे लिमिटेशन थांबवले पाहिजे. याचं कनेक्शन आहे मेंटल हेल्थचे. म्हणजे मी तुम्हाला पुन्हा विचारेल, ज्या ज्या दिवशी तुम्ही योगा करता, एक्सरसाइज करता, ट्रेकला जाता, तुम्हाला कसं वाटतं? सुरुवातीला थोडासा पेन होतो, बट त्यानंतर एक सेटल होतं. पण मनाला कसं वाटतं?
एकदम हॅपी वाटतं. मेंटल हेल्थला बेस्टच सोल्युशन आहे एक्सरसाइज करा. एकदम सोपं सोल्युशन. डू एक्सरसाइज, स्टार्ट मुव्हिंग. वी आर बॉर्न टू मूव्ह. आपला जन्म हलण्यासाठी झालेला आहे, बसून राहण्यासाठी झालेला नाहीये. एवढं लक्षात ठेवा. मेंटल हेल्थ खूप चांगली आहे. मग आता एक्सरसाइज साठी योगा केला पाहिजे की जिम? गुड. ऍटलीस्ट तुम्ही योगा आणि जिम बोललात. भरपूर लोक आमच्याकडे आहेत जे म्हणतात की एक्सरसाइज साठी तुम्ही काय करता? आम्ही वॉकला जातो. तर मला इथे एक्सरसाइजची डेफिनेशन क्लिअर करायला आवडेल. एनी ऍक्टिव्हिटी चॅलेंज टू युअर बॉडी इज अन एक्सरसाइज. चॅलेंज संपलं, एक्सरसाइज नाही. म्हणजे मी वॉकिंगच्या विरोधात बिलकुल नाही. वॉकिंग तुम्ही करायलाच हवं. बट फक्त वॉकिंगवर डिपेंड न राहता तुम्ही थोडं अपग्रेडेशन, ज्याला आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड, थोडं प्रोग्रेस करा. वॉकिंगच्या सोबत तुम्ही हळूहळू थोडंसं फिजिकली तुम्ही अजून समजा वॉकिंगच करताय तर थोडं डोंगर चढायला चालू करा, वजन उचलून वॉकिंग करायला चालू करा. त्याचबरोबर मग तुम्ही योगाकडे वळा. योगा विल हेल्प. योगा म्हणजे शब्दच आहे. योग म्हणजे जोडणे. तुमच्या मन आणि शरीराला जोडण्यासाठी योगाचं खूप महत्व आहे. सो योग करा, योगाचा फायदा होईल. आणि अजून इम्प्रूव्ह करायचं, जिम करा. बेस्ट आहे की माझ्या दृष्टीने तुम्ही 3 दिवस आठवड्यातनं जिम फ्लोअर हिट केलं पाहिजे, 3 दिवस तुम्ही योग केला पाहिजे आणि 1 दिवस तुम्ही ट्रेक केला पाहिजे. कारण एक ट्रेक आठवड्याला एवढं तुम्हाला हाय कॅलरी डेफिसिट मध्ये टाकू शकतो की आठवड्याला अर्धा 1 किलो कमी करणं सोपं होऊन जाईल. खूप सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही की योगा जिम दोन्ही करा, प्लस ट्रेकिंग पण करा. अगदी. आणि वॉक तर तुम्हाला मी सांगेल की 8,000 10,000 पावलं रोज तुम्ही सहज हलाल. आणि तुम्ही टार्गेट डिवाइड करा की बाबा सकाळी उठल्यानंतर थोडा वॉक. म्हणजे जिमला जरी चाललंय तर गाडीनं घेऊन जाता, वॉक करत गेला. योगा सेंटरला चाललंय, तुम्ही वॉक करत गेला. डिवाइड करा थोड्या अंतराने, ज्याला आपण म्हणतो NEAT, नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्ह थर्मोजेनेसिस. हे 15% कॉन्ट्रीब्युट करतं तुमच्या कॅलरी बर्निंग मध्ये. तुमच्या एक्सरसाइजचं कॉन्ट्रीब्युशन 10% आहे. बट NEAT म्हणजे आता पाणी घ्यायचंय, उठून गेले, पाणी गेलं, आपण म्हणतो पाणी आणून दे. आपण फार गोष्टी आहे ना DIY शिकलं पाहिजे. परदेशात आपल्याला माणसं मिळत नाहीत काम करायला, भारतात सगळ्या गोष्टींसाठी माणसं आहेत. तिथे आपलं काय होतं, कॅलरी बर्निंग कमी होत चालेल. येस. कॅलरी बर्न, आता हे खूप ऐकतो आपण की वेट लॉस साठी कॅलरी बर्न करा, एवढं डेली कॅलरी खा किंवा एवढ्या नका खाऊ. काय असतं नेमकी कॅलरी? बघा, आपण गाडीमध्ये जे पेट्रोल भरतो त्याचं जसं एक गणित आहे, एवढ्या लिटर मध्ये एवढं चालणार, तसं बॉडीमध्ये फूड जे जातं ते फ्युलच आहे. त्याला आपण कॅलरीज मध्ये, प्रोटीन मध्ये 1 ग्रॅमला 4, कार्बोहायड्रेट मध्ये 1 ग्रॅमला 4 आणि फॅट मध्ये 1 ग्रॅमला 9. पण आपल्या प्रत्येकाच्या कॅलरी आहेत. तुम्ही तुमच्या कॅलरी सर्वजण चेक करू शकता. फार काय नाही करायचं, गुगलवर जावा, BMR कॅल्क्युलेटर आहे, तिथे जा, कॅल्क्युलेटरवर जाऊन BMR कॅल्क्युलेटर टाईप करा, तुमचं वय टाका, तुमची उंची टाका, तुमचं वजन टाका आणि तिथे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये येईल की तुम्ही BMR म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट झोपून जरी राहिलं तर तुमच्या शरीराला किती कॅलरीज लागतात. कोणाची 1400 सांगाल, कोणाची 1600 सांगाल. मग कोणासाठी सांगाल की एवढं वर्कआउट केलं, एक्सरसाइज केलं तर किती कॅलरी लागतात, एवढं थोडी एक्सरसाइजची फ्रिक्वेन्सी वाढवली तर किती कॅलरीज लागतात, इंटेन्सिटी वाढवली तर किती कॅलरीज लागतात. सो त्यानुसार तुमचा एक रेट येईल की तुम्हाला अंदाजे बाबा दिवसभरात 1600-1800 कॅलरीज लागतात. प्रत्येकाचं वेगवेगळं निघेल. आता आपल्याला काय समजून घ्यायचंय, 1 किलो वजन म्हणजे 7,700 कॅलरीज. आता हा मेसेज वजन ज्याला वाढवायचंय त्याच्यासाठी देखील आहे, कमी करायचंय त्याच्यासाठी देखील आहे. जर वाढवायचंय तर काय करावं लागेल, 7,700 आपल्याला एक्स्ट्रा खावे लागतील. आणि कमी करायचं काय करावं लागेल, तेवढ्या कमी करायच्या. मेंटेनन्स कॅलरी लक्षात आल्या की आपण झोपून जरी राहिलो तर एवढ्या कॅलरीज आपल्याला लागणार आहेत. आता आपल्याला काय समजून घ्यायचंय की जर का मला 10 किलो कमी करायचं, आणि माझं प्रत्येकाला सांगणं असं आहे की फक्त एका वर्षात 10% वजन कमी करण्याच्या मागे लागा. फार जास्त वजन कमी करू नका, त्याचे खूप जास्त नंतर साईड इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर तेवढं जरी आपण प्रिन्सिपल पाहिलं की 1 किलोला 7,700, 10 किलोला समजा 10 किलो कोणाला कमी करायचंय तर 7,700च्या ऐवजी 77,000 कॅलरीज होते. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मेंटेनन्स कॅलरी आल्या तुमच्या 1600, तुम्ही व्यायाम केला, व्यायाम करून तुम्ही 300-400 अजून बर्न केला तर 2,000 कॅलरी तुम्ही रोजच्या संपवताय आणि आहारात तुम्ही खाल्ल्या 1700. आता ह्या क्वांटिटी सोबत क्वालिटी महत्वाची. थोड्या वेळापूर्वी आपण सुरुवात जिथे केली होती, आपण काय सांगितलं, प्रोटीनचे कॅलरी वापरले जाते, फॅटच्या कॅलरी काही प्रमाणात वापरले जाते, जर हेल्दी फॅट्स असतील तर नक्कीच वापरले जाते. कार्बोहायड्रेटच्या पण जर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतील तर वापरले जाते. स्टोअर कुठल्या होणार आहेत, रिफाइंड कार्बोहायड्रेट किंवा शुगर. तर ह्या खाल्ल्याच नाहीत तर वापरणं कमी, पण डेफिसिट क्रिएट होईल. समजा 300 कॅलरीची डेफिसिट रोज आपण क्रिएट केली, असं आपण केलं 1 महिना.
9,000 कॅलरी डेफिसिट झाल्या. कुठेतरी महिन्याभरात कुठेतरी फंक्शनला गेला थोड्या 1,000-1200 कॅलरी कॉम्पेन्सेट झाल्या. तरी तुम्ही महिन्याला 1 किलो कमी करू शकता, वर्षात 12 किलो. आज जेवढे तुमचे ऑडियन्स आज हा पॉडकास्ट पाहते त्यांना विचारा, त्यांना कमेंट करायला सांगा इथे की त्यांना किती किलो कमी करायचंय. त्यांना मेजॉरिटी लोकांना लक्षात येईल की एवढंच कमी करायचं होतं. तेवढं कमी केलं तरी ते, मी तुम्हाला सांगतो, एवढं जरी तुमचं वजन कमी केलं तुमचं 10 वर्ष जुना स्टेमिना, जुना एनर्जी येणार. बरोबर. येस. खूप चांगल्या आणि सोप्या भाषेत सांगितलं की कॅलरीज कंट्रोल करा आणि क्वालिटी कॅलरीज निवडा. क्वालिटी कॅलरीज निवडा आणि क्वालिटी कॅलरीज सोबत बर्निंग साठी एक्सरसाइज करा. 12 सूर्यनमस्कार करणं 140 कॅलरीज बर्न करू शकतो. आणि 36 सूर्यनमस्कार म्हणजे तुम्ही जर एक्सरसाइज करताय तुम्हाला थोडं जे फुडी लोकांना थोडं आणखी काहीतरी खायला मिळेल. ऍक्च्युली असं नसतं, पण थोड्याफार प्रमाणात आपण त्यांना मुभा देऊ शकतो. न्यूट्रिशन मध्ये सगळ्यात जास्त दुर्लक्षित केली जाणारी कोणती सवय? खूप खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय. कारण आपण न्यूट्रिएंट मध्ये बोललो, फॅट बद्दल, प्रोटीन बद्दल, कार्ब बद्दल. ह्याला जसं आपण न्यूट्रिएंट मानतो तसं आणखीन एक गोष्ट आहे जिला ऍक्च्युली न्यूट्रिएंट मध्येच म्हटलं जातं आणि आपलं कॅलरीवरच डिस्कशन चाललंय. ऍक्च्युली मी तुम्हाला आनंदाने मला फार आनंद होतो तुम्हाला सांगायला. त्याला म्हणतो आपण 0 कॅलरी. काय असं 0 कॅलरी? बघा, ऐकल्यावर 0 कॅलरी काय आहे? इट इज वॉटर. फार दुर्लक्षित अंडर एस्टिमेट करतो. पाण्यामध्ये कॅलरीज नाही आहेत, पण भरपूर वेळ आपल्याला तहान लागलेली असते, आपण ती इग्नोर करतो. आणि इग्नोर थर्स्ट सिग्नल तुम्हाला बऱ्याचदा ओव्हर इटिंग करायला भाग पडते किंवा तुम्ही फूड जास्त खाऊन बसता. म्हणजे मी तुम्हाला सोपं सांगतो, एक ग्लास आहे तुमच्यासमोर, त्या ग्लासमध्ये हवा आहे. मला हा ग्लास मधली हवा बाहेर काढायची, काय करावं लागेल? अजून म्हणजे पाणी टाकलं, म्हणजे त्या ग्लासमध्ये पाणी टाकलं किंवा इतर कुठली गोष्ट टाकली भरणार त्याच्यामध्ये तर हवा निघून जाईल. बरोबर. मी काही केलं तर दुसऱ्या कुठल्या मार्गाने ग्लास मधली हवा काढायला, मी त्याला उलट करू दे, फूक मारू दे, मला त्यात काहीतरी भरावं लागेल. सेम तुमच्या शरीरामध्ये चरबी जी तुम्हाला काढायची तुम्हाला काहीतरी भरावं लागेल. आणि बऱ्याचदा पाणी ते काम करतं. आपण बऱ्याचदा पाणी कमी पिण्यामुळे आपण अननेसेसरी एक्स्ट्रा कॅलरीज घेतोय. पाणी कमी झालं की सगळ्यात पहिलं डोकं कमी काम करतं. चेहऱ्यावरचा इव्हन स्किन साठी पण सगळ्यात महत्वाचं आहे पाणी. तुमचं पाणी कमी पडलं, तर तुमचं घर आहे समजा, तुमच्या घरामध्ये जर पाणी कमी आलं, तुम्ही व्यवस्थित क्लिनिंग ठेवू शकाल? तुमचं शरीर कसं काय क्लीन राहू शकतं पाणी कमी करून? त्यामुळे मला प्रत्येकाला सांगायचंय, तसं तर याचं प्रमाण तुमच्या ह्याच्यानुसार ठरतं, क्लायमेटनुसार, तुमच्या फिजिकल काय ऍक्टिव्हिटी करता. पण सोपं एक मी गणित शोधून काढले, मे बी सर्वांना हेल्प करेल, की 20 किलोला 1 लिटर पाणी प्यायला हवं. बाकी तर तुम्ही ट्रेकला गेलात, व्यायाम करताय, थोडं कमी जास्त होऊ शकतं, सीझन नुसार कमी जास्त होऊ शकतं, पर्सन टू पर्सन ज्याला काही हेल्थ चॅलेंजेस असतील कमी जास्त होऊ शकतं. बट एक नॉर्मल जे मी एवढ्या वर्षात डेव्हलप केले, 20 किलोला 1 लिटर हे बऱ्याच लोकांना हेल्प करतं. म्हणजे 60 किलोची व्यक्ती तर 3 लिटर पाणी त्यांनी प्यायला हवं. आणि जेवढं होईल तेवढं पाणी दिवसाच्या सुरुवातीला पिऊन घ्या. म्हणजे 12 वाजेपर्यंत दिवसाची सुरुवात चांगल्या पाण्याने करा आणि 7 नंतर पाणी कमी प्या, कारण ती रात्रीच्या स्लीपला पण तुमच्या इम्पॅक्ट करू शकते. अशी कोणती सवय जिचा आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो? खूप छान प्रश्न आहे. बघा, एकच सवय जर मला सांगायची झाली ज्याचा खूप आरोग्यावर परिणाम होतो, ते म्हणजे अपुरी झोप. जी लोक, तुम्ही बघा ना, एक रात्र तुमची झोप चांगली होईल, दुसऱ्या दिवशी मला सांगा तुम्ही कसं उठाल? एनर्जेटिक उठाल का आळशी उठाल? खूप आळशी. दिवसभरात तुमची कामं कशी होतील? नाही. तुमचे निर्णय कसे होतील? निर्णय पण चुकतात किंवा चांगलं नाही वाटत, दिवसभरात अनइझी वाटत. म्हणजे तुम्हाला माहितीये का, झोप तुम्हाला एनर्जी देण्याचं काम करते. आणि झोप जर का अपुरी राहिली तर आपल्या शरीरामध्ये इतके प्रॉब्लेम होतात. म्हणजे आपण झोपत नाही याचा अर्थ आपण जागरण करतो. जागरण करणे आपल्या शरीरामध्ये एका स्ट्रेस हॉर्मोनला वाढवतं, ज्याचं नाव आहे कॉर्टिसॉल. आज कित्येक तरुण मुलींमध्ये पीसीओएसची जी समस्या आहे ती इतक्या लवकर सॉल्व्ह होऊ शकते, फक्त त्यांनी वेळेत झोपायला हवं. त्यामुळे एक गोष्ट जी शरीरावर खूप परिणाम करते, कारण जी व्यक्ती झोपत नाही, दिवसभर आळस, त्याचा बॉडी पॉस्चर स्लो, तो सकाळी व्यायामाला पण जाणार नाही, त्याचा व्यायाम होणार नाही, ओव्हरऑल त्याचं रुटीन खराब होतं. आणि मला सर्वांना सांगायला हे महत्वाचं आहे की आज संपूर्ण जग तुमची झोप चोरण्याच्या मागे लागलेलं आहे. कारण तुम्ही जितके जागाल तितके बाहेर डॉलर्स मध्ये पैसे वाढतात. सो आता तुमची झोप तुमच्या हातात आहे. म्हणजे स्लीप इज बिकमिंग लाईक अ लक्झरी फॉर एव्हरीवन. जेवढं तुम्ही झोपण्यावर फोकस कराल तेवढं तुम्ही लक्झरी वाढवताय तुमच्या लाईफ, तेवढं तुम्हाला एकदम भारी वाटेल की काहीतरी तुम्ही भारी काहीतरी करताय आणि फक्त झोपायच तरी. आणि ह्याला फार छोटा नियम आहे, जो स्मार्टफोन आहे ना आपल्याकडे, त्याचं एक वेळेचं बंधन करायचं आहे.
चहा कॉफी बद्दल काय म्हणणार तुमचं? चहा कॉफी म्हणजे बघायला गेलं तर भारतामध्ये पाण्यानंतर सर्वात जास्त पिलं जातं ते चहा. आता मी जर चहाबद्दल काही जरी कॉमेंट केली तर मला ट्रोल नक्की केलं जाऊ शकतं, कारण भरपूर लोकांना चहा फार प्रिय आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी. तुम्हाला आवडेल असं बोलू का खरं खरं बोलू? खरं खरं बोला. चला, तर आता खरं खरं सांगतोय, मग कदाचित आवडेल नाही आवडेल माहित नाही, बट आपल्यासाठी चहा बघायला गेलं तर हे आपलं पेयच नाहीये. म्हणजे ओरिजिनली आपण चहा काही पित नव्हतो, ठीक आहे. सो आणि ह्याची गरज पण नाही. मी तर त्याला स्टिम्युलंट मानतो, आणि स्टिम्युलंट मध्ये चहा असू दे नाहीतर इतर कोणतीही गोष्ट असू दे, ज्याच्यामुळे चहा पिल्यानंतर काय होतं तर एनर्जी वाटते. बट ही नकली एनर्जी आहे. आपण जर त्याला न्यूट्रिशनच्या अँगलने समजू, चहामध्ये काय पडतं, साखर पडते, साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप हाय आहे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, तात्पुरतं तुमचं शुगर लेवल वाढणार आहे, तुम्हाला ब्रेनला असं एकदम भारी फील येणार आहे, शुगर स्पाइक मिळणार आहे. तो तुम्ही नुसती साखर खाल्ली तरी मिळणार आहे, कोल्ड्रिंक पिलं तरी मिळणार आहे. सो पण तो थोड्या वेळाने डाऊन होणार आहे, हे लक्षात घ्या. आता भरपूर लोकांनी याला पर्याय चालू केले की ह्याच्या जागी काय करतात, गुळ टाकतात. मला सांगायचंय तुमच्या चॅनल थ्रू की चहाचा जो इन्सुलिन स्पाइक आहे, आता मी बोलण्यापेक्षा मी सांगेल तुम्ही कमेंट करा, जाऊ चेक ग्लायसेमिक इंडेक्स ऑफ जॅगरी. तुम्ही शॉक व्हाल आणि तुम्ही म्हणाल की नाही चहा, आपला हा गैरसमज आहे की चहापेक्षा गुळ बरा तर ठीक आहे, भारी म्हणतो आपण. ऍक्च्युली गुळामध्ये होतं काय की तुम्ही चहा म्हणजे साखर 1 चम्मच घ्याल तर गुळ तुम्ही बिंदास 2 चम्मच घ्याल. तुम्ही तुमच्या नजरेत मार्केटिंग गुळाचं बिचाराचं चांगलं झालेलं आहे चहा म्हणजे साखरेच्या पेक्षा. तर चहा साखरेचा घ्या, गुळाचा घ्या. काही लोक म्हणतील तर आम्ही चहा मध्ये साखर पण नाही टाकत, गुळ पण नाही टाकत, दूध टाकतो. पण दुधामध्ये पण जर तुम्ही बघाल तर गॅलॅक्टोज आहे, 1 मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज, अनदर ऑफ लॅक्टोज, म्हणजे पुन्हा ग्लुकोजवरच आहे ना, मग घ्यायचंच कशाला. आणि चहामध्ये काही अँटी टॅनिंग एजंट्स आहेत, ते अँटी न्यूट्रिएंट प्रॉपर्टीज आहेत, जे तुमच्या शरीरामध्ये जे न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब व्हायला हवं ते होऊ देत नाही. आज भारतामध्ये जवळपास 75% महिलांचं हिमोग्लोबिन नॉर्मल नाहीये. का बरं? चहा, फक्त चहा जाऊ दे, कित्येक लोकांचं न्यूट्रिशन लेवल ऑटोमॅटिक वाढायला दिसेल. आणि लहान मुलांना बिलकुल याची सवय लावू नका. आता काही लोकांनी थोडं कॉफीकडे वळायला सुरुवात केली. कॉफी काय करतं, अगेन तुमच्या ब्रेन मध्ये ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणून लेवल्स आहेत, त्याला थोडं ट्रिगर करतं, म्हणजे थोडं अलर्ट करायचं काम करतं. कॉफी घेतलं की अलर्ट होतं. तर शक्यतो कॉफी पण आपण रेकमेंड करत नाही, कारण ती पण ऍडिक्टिव्ह आहे. तुम्ही कधीतरी घेऊ शकता चेंज म्हणून, चहा घ्या, कॉफी घ्या. चहापेक्षा कॉफी बरी म्हणेल मी, भारी त्यालाही म्हणणार नाही. कॉफी इज यूज लाईक अन फॅट बर्नर ऑल्सो. सो पण ती प्लेन कॉफी यूज केली जाते, त्याच्यामध्ये शुगर वापरली जात नाही. बट मिल्क घेऊ शकता तुम्ही, बट मिल्क इन अ कॉफी अगेन अवॉइड केलेलं बरं राहील. कॉम्बिनेशन बसत नाहीये, बट घ्यायचंय कधीतरी म्हणून घेऊ शकता. एक मी तुम्हाला सगळ्यांना एक रेसिपी सांगेल, एक दालचिनी कॉफी वन्स अ वीक यू कॅन गिव्ह अ ट्राय. तुम्हाला एनर्जी लेवल जाणवेल. प्री वर्कआउट म्हणून घ्या, बट रेग्युलर घेऊ नका. वन्स अ वीक घ्या, इट विल वर्क लाईक अ फॅट बर्नर, बट रेग्युलर नको, कारण त्याची सवय लागू शकते. आता पर्याय काय घ्यायला हवं, तर तुम्ही इन्फ्युज्ड वॉटर घ्या, जिरा पाणी घ्या, अजवाईन वॉटर घ्या. आणि मी तर सगळ्यांना सांगेल तुम्ही हे ट्राय करा, आणि तुम्हाला काय फीडबॅक आला ना चॅटबॉक्स मध्ये येऊन पोस्ट करा. आम्हाला देखील आवडेल ऐकायला की तुमचा फीडबॅक काय होता. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये येऊन कमेंट करा की बाबा तुम्हाला काय जाणवलं, किंवा तुमच्यापैकी कोण घेत असेल चहाऐवजी बाबा जिरा वॉटर घेत असेल, सोप वॉटर घेत असेल, मेथी सीड वॉटर घेत असेल. आपल्याकडे एवढे मसाले आहेत, एवढे स्पायसेस आहेत. एक खूप छान पुस्तक लिहिलं गेलेलं आहे, हिलिंग विथ स्पायसेस बाय भारती अग्रवाल. 2,500 रुपयाचं पुस्तक आहे, अमेझॉनवर अवेलेबल आहे. तुम्हाला आपल्या इंडियन किचन मध्ये एवढे स्पायसेस आहेत जे आपल्याला हील करू शकतात. सो कशाला मग ही गोष्ट घ्यायची ना, जे परदेशातून आपल्या देशात आलेली. आणि ह्याच्यावर माझं एक खूप डिटेल सेशन असतं, चाय पे चर्चा, आणि त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. आणि ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही हेल्थच्या अँगलने चहा पिणं सोडणार नाही. तुम्ही एक इकोलॉजिकल बॅलन्स मेंटेन राहावं, ग्लोबल वॉर्मिंग थांबावं, यासाठी चहा पिणं सोडाल. कसं, तर ते तुम्ही नक्की सेशन मध्ये जाऊन डिटेल समजा. एकच हिंट देतो की जेवढा चहा आज आपण उगवतोय त्यासाठी आपण खूप डोंगर फोडतोय, खूप जास्त आपण ट्रान्सपोर्टेशन करतोय, आणि सगळ्यामध्ये खूप मोठं नुकसान होतंय, आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय. आता तुम्हाला चहा न पिण्यासाठी, सगळे मराठी आहात, मराठीमध्ये आपण हे सेशन करतोय, एवढंच सांगेल, शिवाजी महाराज चहा पित नव्हते. तर मग आता मला वाटत नाही की ह्याच्यापेक्षा जास्त वेगळं कारण द्यावं तुम्हाला. चांगल्या इतर गोष्टी आहेत, कशाला शरीराचं नुकसान करायचं. म्हणून मी आधीच बोललो की आवडेल असं बोलू का खरं खरं बोलू. सो मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोकांना माझं हे बोलणं, कदाचित काही जण म्हणत असतील की एवढ्या वेळ पॉडकास्ट मध्ये चांगलं बोलत होता, आता चहाबद्दल बोलला, नको रे बाबा आता याचं पुढचं ऐकायला.
तर माफी असावी, पण जे खरं आहे ते तुमच्या समोर मांडलेलं आहे. बाकी निर्णय तुमचा, कारण शरीर तुमचे, त्यामुळे फायनल डिसिजन तुम्ही घ्या. आता हेल्थ बद्दल एवढी सगळी माहिती इंटरनेटवर अवेलेबल आहे, तरी पण लोक हेल्दी लाईफस्टाईल का मेंटेन करत असतात? बघा आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला सांगेन की आजपासून 20-25 वर्ष मागे जर आपण गेलो, 20 वर्ष मागे जाऊ, आपल्याकडे करिअर म्हणून काय ऑप्शन होते? 20 वर्ष मागे एकतर डॉक्टर, इंजिनियर, कोण सीए बनत होतं, मोजके ऑप्शन होते. म्हणून थोडेफार बघायला गेलं तर सगळे असेच सेटल झालेले. बघा आपल्या बरोबरचे जे बॅचमेट्स आहेत असेच सेटल झालेले. सो जेवढे ऑप्शन कमी असतात ना, तेवढे डिसिजन इझी असतं. आज तुम्ही जर बघाल तर करिअर म्हणून किती ऑप्शन आहेत, एकेका फील्ड मध्ये शेकडो ऑप्शन आहेत. मग अशा वेळी करिअर काउन्सिलरची गरज निर्माण झाली. तर ज्यावेळेस इन्फॉर्मेशन ओव्हरलोड असतो ना, त्यावेळेस काही चॅलेंजेस येतात. म्हणजे जेवढी माहिती आहे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडची, पण मग लोकांचे काय होतं की एक्सपेक्टेशन चेंज होऊन जातात. त्यांना ना क्विक रिझल्ट पाहिजे. नॉर्मली मग लोक काय करतात, तुम्ही बघा इव्हन करिअरमध्ये पण आजकाल काय होतं, स्विच मारतात. एक गोष्ट घेऊन पुढे घेऊन जात नाही, लगेच थोडं हे करतो, लगेच थोडं हे करतो. सेम होतं हेल्थ मध्ये. इतकी इन्फॉर्मेशन आहे, थोडं हे करून बघतो, थोडं असं करून बघतो, कारण रिझल्ट काय झालेले आहेत, क्विक हवेत. एक्सपेक्टेशन एकदम म्हणजे फास्ट रिझल्ट. त्याच्याबरोबर पिअर प्रेशर क्रिएट होत चाललं की आता हा करतोय ना, मग हा अमुक करून बघतोय, मी का मागे राहू, मी करून बघतो. त्याचबरोबर मग एन्व्हायरमेंट प्रॉपर मिळत नाही. इन्फॉर्मेशन जरी खूप आहे इंटरनेटवर, तसं बाहेर एन्व्हायरमेंट नाही ना राहिलेलं की तुम्ही हे व्यवस्थित फॉलो करू शकाल. सो माझ्या दृष्टीने द बिगेस्ट थिंग विच इज मिसिंग दॅट इज एन्व्हायरमेंट. तुम्हाला फक्त इंटरनेटवर खूप माहिती अवेलेबल आहे म्हणून रिझल्ट येणार नाहीत. तुम्हाला त्या माहितीसोबत तुमच्या अवतीभोवतीचं एन्व्हायरमेंटवर काम करावं. तुम्ही अशा लोकांबरोबर राहा जी लोक रोज सकाळी लवकर उठून योगाला जातात. काय होण्याचे चान्सेस आहेत तुमचे? तुम्ही पण तुम्ही दर संडेला तुमचा ग्रुप असा आहे जो ट्रेकिंगला जातोय, तुमचे चान्सेस काय? तुम्ही ट्रेकला जाल. तुमचा ग्रुप असा आहे की तो जिमला जातोय, तुम्ही पण जिमला जाल. तुमचा ग्रुप आहे की जो त्याच्या स्टोरीजवर असे वेगवेगळे सॅलड्स, हेल्दी सॅलड्सच्या गोष्टीवर गोष्टी घेतोय, त्याच्यावर काम करतोय. म्हणजे ह्याच्याच वाईस वर्सा तुमचा सगळा ग्रुप आहे जो विकेंडला पार्टीजला जमा होतोय. तुमचं एन्व्हायरमेंट मिसिंग, संगत म्हणू शकता. आणि यावर आपण खूप डिटेलमध्ये वेगवेगळ्या प्रोग्राम्स थ्रू, आपलं जो रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे, इव्हन आपण एक कम्युनिटी बिल्ड केली आहे. अशी कम्युनिटी जिथे तुम्हाला ते बसूच देणार नाही. तो माहोलमध्ये तुमच्याकडे एन्व्हायरमेंट असेल, तुम्ही तिकडे जर नसेल, वी हॅव डेव्हलप अन ऑनलाईन कम्युनिटी. तुम्ही भारतात कुठल्याही कोपऱ्यात असाल, इव्हन परदेशातनं पण काही मराठी बोलणारे लोक आपल्यासोबत आज जोडले गेलेले, जे परदेशातून या कम्युनिटीचा पार्ट झालेले. सो संगत खूप महत्वाची, एन्व्हायरमेंट जे तुम्ही तिथे देताय. येस. तुमचा असा एखादा कोणता सल्ला ज्याने तुमच्या क्लायंटचं आरोग्य पूर्णपणे बदलून गेलंय? हो, तसं आपल्याकडे खूप सारे सक्सेस स्टोरीज घडलेले आहेत, ज्या तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. आमच्या वेबसाईटवर पण आम्ही शोकेस करतो. पण एक अशी गोष्ट जी मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगतो, आणि ती मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की आहारामध्ये कोणतीच गोष्ट चुकीची नसते. म्हणजे मी जर का तुम्हालाच प्रश्न विचारायला मॅडम, तुमच्यासमोर दोनच पर्याय, जसं की तुमच्यासमोर बिस्किट आहे आणि ब्रेड आहे, कशाला तुम्ही निवडाल? बेटर ऑप्शन म्हणून बेटर ब्रेड. सो बघा, आता ब्रेड का निवडला मी तुम्हाला परत प्रश्न विचारतो. शेल्फ लाईफ ब्रेड एक 4-5 दिवस टिकतो. तसं बिस्किट कितीतरी स्टोरेज मध्ये आहे, म्हणजे बिस्किट 6 महिने पण चालतं, ब्रेड लवकर खराब होतो. बरोबर. आता मी जर विचारलं ब्रेड आणि चपाती काय निवडाल? चपाती. ऑब्व्हियसली फ्रेश फूड निवडलं तुम्ही. कदाचित त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू पण जास्त आहे चपातीमध्ये. चपाती आणि भाकरी काय निवडाल? भाकरी निवडाल. का बरं? फायबर कंटेंट जास्त आहे, अगेन न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आहे. तुम्ही जर त्याचं प्रोफाईल जरी पाहिलं तर थोडं प्रोटीन पर्सेंटेज जास्त आहे, थोडं न्यूट्रिएंट जास्त आहे. आणि भाकरी, नाचणीची भाकरी काय निवडाल? म्हणजे वी शुड ऑलवेज फोकस फॉर अ बेटर फूड. तुम्ही माझ्या क्लायंटला नेहमी सांगतो की तुम्ही बेटर फूड ऑप्शन करेल. तुम्ही हे बघूच नका की तुमच्या समोर काय आहे. कारण काय होतं की आपण जर का फूडला सारखं असं हेच खायला पाहिजे, असंच खायला पाहिजे, इतक्या स्ट्रेसमध्ये जर जगत राहिलो ना, तर तो स्ट्रेसमुळे वेगळे आजार होते. किंवा माझं मग एवढं प्रोटीन मॅच नाही झालं, मग मी कॅलरी थोड्या जास्त घेऊन बसलो, असं नाही चालत. प्रत्येक वेळी आपल्या बॉडीची एनर्जी सिस्टम खूप वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. तो माझ्या क्लायंटचं आरोग्य जे पूर्णपणे बदललेले, सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांना स्ट्रेस फ्री ठेवतो. आम्ही सांगतो फूडमध्ये कोणतीच गोष्ट चुकीची नाही. तुम्ही फन फूड म्हणून काही गोष्टी खाऊ शकता जर तुम्हाला आवड आहे काही गोष्टी खाण्याची. जसं कोणाला पाणीपुरी आवडते, कोणाला समोसा आवडतो, तर तुम्ही कधीतरी बाबा एक फन फूड म्हणून खाताय, अडचण नाही. पण
त्याचबरोबर बेटर ऑप्शन जातोय का जास्तीत जास्त यावर फोकस करा. आता कुठं आमंत्रण आलं तर बुफे आहे समोर, भरपूर सारे ऑप्शन आहेत. 40-50 आजकाल ते असतं ना, 40 पदार्थांचा बुफे, 40+. आता अशा ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही पहिले चेक करा तुम्हाला बेस्ट काय वाटतं, बेटर काय वाटतं. हेल्थच्या अँगलनी, तुमच्या पर्सनल गोलच्या अँगलनी चूज दॅट फर्स्ट. पहिलं त्याच्याने पोट भरा, मग वाटलं तर बाकीचं थोडं टेस्ट पुरतं वाटलं तर आस्क युअरसेल्फ. त्याला मी म्हणतो कॉन्शियस इटिंग. याला जर मला एक सल्ला किंवा याला एका शब्दात जर मांडायचंय तर ते आहे कॉन्शियस इटिंग. जर तुमची गाडी आहे, त्या गाडीमध्ये तुम्ही फ्युएल टाकताना पहिलं जाऊन विचारता ना, तुमची गाडीमध्ये पेट्रोल चालत असेल तर पेट्रोलच टाकणार ना का डिझेल टाकणार स्वस्त आहे म्हणून. तर मग तुम्ही फूड घेताना पण स्वतःला एक प्रश्न विचारायला, खरंच तुम्हाला काय लागतं, आता खरंच भूक आहे का, कॉन्शियसली विचारा गरज आहे का. बऱ्याचदा काय असतं की तहान लागलेली असते, मी सांगितलं, आणि आपण खातो. बऱ्याचदा आपल्याला कुठली तरी जाहिरात दिसते म्हणून आपण खातो. स्ट्रेस इटिंग करतो. फूड बरोबर रिलेशन डेव्हलप करायचंय म्हणून कॉन्शियस इटिंग सुरू करायचं. कॉन्शियस इटिंगने बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. 100% सॉल्व्ह. असं एक सुपर फूड सांगा जे प्रत्येकाने आहारात घ्यायलाच हवं. ग्रेट. सुपर फूड खूप सारे आहेत, बट आता या सेंचुरीचे जे सुपर फूड बनणार आहे, जे आपल्याला सगळ्यांना वाचवू शकतं मोठ्या आजारापासून, सर्व लाईफस्टाईल डिझीज पासून, दॅट इज मिलेट. सो मिलेट्स हा तुमच्या आयुष्याचा भाग बनवा. प्रत्येकाने मिलेट्सवर काम करा. म्हणजे मिलेट म्हटलं तर नॉर्मली तुमच्या डोक्यात येईल की ज्वार, बाजरा, नाचणी. दीज आर ऑल्सो मिलेट, बट दीज आर कॉल्ड ॲज न्यूट्रल मिलेट्स. आय एम टॉकिंग अबाउट पॉझिटिव्ह मिलेट्स. पॉझिटिव्ह मिलेट्स मध्ये बार्नियार्ड मिलेट, कोडो मिलेट, प्रोसो मिलेट, फॉक्सटेल मिलेट, लिटिल मिलेट इतकं आहे की मला असं वाटतं की ह्याच्यावर आपण एक नक्कीच पॉडकास्ट घ्यायला हवा की मिलेट मध्ये एवढे प्रकार काय आहेत. कारण फॉक्सटेल मिलेट हे लंग्ससाठी चांगलं काम करतं, कोडो मिलेट हे डायबिटीज मध्ये खूप चांगलं काम करतं, ब्राऊन टॉप मिलेट हे तुमच्या गट हेल्थसाठी खूप काम करतं. आम्ही देखील लवकरच काही मिलेटची कॅटेगरी लॉन्च करतोय आमच्या क्लायंटसाठी. कारण आम्ही खूप साऱ्या लोकांना मिलेट्स लिहून देतो डाएटमध्ये खा म्हणून, पण होतं की त्यांना मिळत नाही. मिळालं तर त्याच्यातली क्वालिटी कळत नाही की त्याच्यामध्ये SDR फॉर्म्युला असतो, सोप ड्राईड रोस्टेड. हे मिलेट त्या मानाने खूप बेटर मानले जातात डायजेशनला, आणि त्याच्या रेसिपीज माहित नसतात, कसं बनवायचं माहित नसतं त्याच्यामध्ये. पण मिलेट जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये आणलं ॲज अ सुपर फूड, तुम्हाला सांगतो तुम्ही सर्व आजारांपासून, आणि फक्त 3 महिने तुम्ही डिनरमध्ये मिलेट्स खाऊन बघा, तुम्हाला सरप्राइझिंग रिझल्ट दिसतील. तुम्ही ओळखणारच नाही, तुमचं शरीराचा एनर्जी, परफॉर्मन्स सगळं वाढेल. जे आपण न्यूट्रिशनच्या अँगलने बोलत होतो, फायबर पाहिजे, जे आपण बोलतो प्रोटीन चांगलं पाहिजे, जे म्हणत होतो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट पाहिजे, फॅट बद्दल सगळ्या गोष्टी मिलेट्स मध्ये इझिली मॅनेज होतात. सो मिलेट इज अ बेस्ट सुपर फूड. गो फॉर इट. थँक्यू सो मच. खूप छान सांगितलं तुम्ही मिलेट्स बद्दल. WHO ने सुद्धा 2023 ला मिलेट इयर म्हणून घोषित केलं होतं, आणि आपलं नक्कीच मिलेट्स वरती एक सेपरेट पॉडकास्ट सुद्धा होऊ शकतं. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू.